श्रीमंगलमूर्ति मोरया भगवती श्री जगदम्बा माता की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ। मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। तुमसे है धरती तुमसे है अंबर, तुमसे है धरती तुमसे है अंबर, तुमसे है धरती तुमसे है अंबर। तुमसे है धरती तुमसे है अंबर। सातों समंदर अग्नि और तारे, सातों समंदर अग्नि और तारे, सातों समंदर अग्नि और तारे। सातों समंदर अग्नि और तारे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा। मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वारि वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा। सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे।
वाचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मदमेव एव अशुभानि विराचष्टे तनोति शुभसन्ततिं स्मर्तृमात्रेण यत्पुंसां ब्रह्मतन्मङ्गलं विदुः पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटम् नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितम् लोके सज्जनषट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयात् भारतपङ्कजं कलिमलप्रध्वंसन श्रेयसे नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय भगवान श्री गोपाल कृष्णांच्या राजकीय चरित्राचं संपूर्ण अवलोकन ज्या ग्रंथामध्ये बघायला मिळतं ज्या ग्रंथामध्ये भारतीय संस्कृतीचं संपूर्ण दर्शन आपल्याला पाहायला मिळतं आणि ज्या ग्रंथाच्या श्रवणानंतर जीवनामध्ये सहजतेनं विवेक प्रवेश करतो अशा श्री महाभारतातल्या मोजक्या विषयांवरती आयोजित अशा या व्याख्यानमालेमध्ये प्रवचनमालेमध्ये सम्मिलित असे सर्व श्रोते सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला मनापासून नमस्कार. भगवंताच्या कृपेकरता प्रामाणिकपणानं प्रयत्न करणारे धार्मिक सज्जन त्यांच्या सज्जनतेला नमस्कार. अधिकारी साधक तत्वचिंतक श्रेष्ठास्य कला उपासक वेदसेवा शास्त्रसेवा किंवा आपल्या जवळची विद्या आपल्या जवळची कला भगवंताची सेवा म्हणून करणारे संकल्पना शुद्ध लोक जे बसले असतील त्यांच्याबद्दल आदरभाव व्यक्त करतो आणि महाभारताच्या विदुर या विषयाला आरंभ करतो. कालच्या प्रवचनामध्ये आपण 4 गोष्टींचा थोडा विचार केला की मनुष्याचा हा देह हा आत्ता मिळालेला देह आहे. यापूर्वी सुद्धा आपल्याला अनेक देह मिळाले. हा एक आत्ताचा देह आहे आणि आत्ताच्या आणि पूर्वीच्या अशा कर्मांनी आपल्याला पुढे मोक्षापर्यंत अनेक देह धारण करावे लागणार आहेत. याला पुनर्जन्मवाद म्हणतात, ज्याला भारतीय तत्वज्ञान मानतं. आपण हिंदू आहोत, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म मानतो. म्हणजे काय मानतो तर आपण वेद मानतो, आपण कर्मविपाक सिद्धांत मानतो, आपण पुनर्जन्म पूर्वजन्म मानतो.
आपण आत्मा मानतो, अशा काही मान्यता आहेत आपल्या. आणि हे मानणारा प्रत्येक जण हिंदू मानला गेला. हिंदू हा शब्द अलीकडचा आहे, आर्य मानला गेला. आणि हे जो मानत नाही त्याला अनार्य म्हटलं, म्हणजे असंस्कारित, अशिक्षित. अगदी आपल्या भाषेत बोलतो, साध्या भाषेत गावंढळ. गावात राहणारा गावंढळ नव्हे, गावात राहणारा, मठ मंदिरात जाणारा, काय भजन कीर्तन ऐकणारा, एकादशी करणारा असेल तरी सुद्धा तो आर्य आहे. आणि हे संस्कार ज्याच्यात नाहीत तो अनार्य आहे. आपण ते पाळू अथवा न पाळू, पण आपल्याला माहिती आहे की बोलताना आपण म्हणतो ना की बुवा आत्ता करू ते भोगावं लागेल पुढे, म्हणजे आपण कर्मविपाक मानतो. हा सगळा विचार आपण काल केला नाही, म्हणून या विचाराच्या आधाराने आपण 4 ग्रंथांबद्दल उल्लेख केला. ज्याला असं वाटतं की आपलं जीवन उन्नत असावं त्यानं 4 ग्रंथ अभ्यासावेत, किंवा 4 ग्रंथातले मुख्य विचार अभ्यासावेत. एक नीती अभ्यासावी, एक युक्ती अभ्यासावी, एक भक्ती अभ्यासावी आणि 4थी शक्ती अभ्यासावी. आणि या 4 विषयांकरता वेदव्यासांनी वाहिलेले 4 ग्रंथ. पहिला रामकथेचा ग्रंथ वाल्मिकींच्या नावे आहे, पण उरलेले युक्ती, शक्ती आणि भक्ती याकरता वेदव्यासांनी 3 ग्रंथ लिहिले, ज्याचा विचार आपण थोडासा काल केला. ज्याच्या जीवनात डिस्क्रेशन, निवड क्षमता अत्यंत उत्तम यावी असं वाटतं, त्यानं महाभारतातल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाचा बारकाईनं अभ्यास करावा, ऐकावा, म्हणजे तो अभ्यास आपोआप आतमध्ये होतो. आणि आपल्या मताने त्या व्यक्तिमत्वांबद्दल काही मतं ठरवू नयेत. वेदव्यासाने लिहिलेली मतं अभ्यासावी. कुठल्या एका कादंबरीकारानं लिहिलेला अभ्यासू नये, कारण अनेक कादंबरीकार आपल्याला पाहिजे ते लिहितात आणि ते म्हणतात मला असं वाटतं, हा पुरावा. मला असं वाटतं हा पुरावा असू शकत नाही. तुम्ही ज्यांच्याबद्दल लिहिताय त्यांच्याबद्दल आधी ज्यांनी लिहिलंय त्यापैकी काही लिहिलं तरच तो पुरावा असू शकतो. राम गणेश गडकरींच्या एकच प्यालाबद्दल जर मी असं बोलायला लागलो, तळीराम हा अत्यंत सज्जन होता, गडकरींनी त्याला बदनाम केला, तर मला आपण महामूर्ख सोडून दुसरं काहीच असं म्हणणार नाही. कारण ते नाटक त्यांच्या नावे जर असेल तर त्यांचंच प्रमाण मानलं पाहिजे ना. वेदव्यासाने ही कल्पना मांडली असं काही लोकांनी म्हणलं. आणि आपले साहित्यकार, आपले, क्षमा करा, त्यातले बरेचसे पुण्यातले, आणि त्यांना आधार मागायला गेलो ना तर ते सांगतात मला असं वाटतं. यातनं तुम्हाला निर्माण काय करायचं हा फक्त प्रश्न येतो. एका फार मोठ्या साहित्यिकाचा माझाच हैदराबादला खूप मोठा वाद झाला होता, तेव्हा मी 30शीचा होतो. आता बराचसा नम्र होण्याचा प्रयत्न करतोय मी, तेव्हा फार फटकळ होतो, गडावर राहत होतो तेव्हा मी. वाल्मिकींबद्दल, मारुतीरायांबद्दल मला हे मी कोण हे सांगायचं नाहीये. काहीतरी मारुतीबद्दल ते असं बोलले, प्रवचनात बोलले, आणि नंतर माझं कीर्तन होतं. म्हणलं वाल्मिकींपेक्षा तुम्हाला जास्त कळतं का? त्यांनी लिहिलेल्या ग्रंथावरती आपण काही अत्याचार करणं, त्यांच्या मतावर. तुम्ही स्वतंत्र लिहा ना एखादा ग्रंथ, वेगळी पात्र कल्पना. मला एवढंच सांगायचं आहे, आपल्या सगळ्यांच्या द्वारे मी आपल्याला श्रोता म्हणून पाहत नाही, आपल्याला मी वक्ता म्हणून पाहतोय. आपण 10 ठिकाणी हे बोला म्हणून मी हे बोलतोय. जे व्हिलन आहेत त्यांना हिरो ठरवण्याचा प्रयत्न केला गेला,
आणि जे गेले 4-5 हजार वर्ष हिरो मानले गेले, आदर्श मानले गेले, अशांना बदनाम करण्याचा या साहित्यिकांनी केलेला केविलवाणा प्रयत्न पाहिल्यानंतर एवढंच मनात येतं की यांना सिद्ध काय करायचंय. उद्या थोडंसं बोलेन त्याबद्दल, आज मला फक्त तोंड फोडायचं या विषयाला म्हणून मी बोललो. आर्य चाणक्याचं छान वाक्य आहे. आर्य चाणक्य म्हणत असत, एखाद्या देशातल्या लोकांना मारल्यानंतर तिथला समाज मरत नसतो, तो देश मरत नसतो. तिथल्या तरुणांना जे आदर्श वाटतात त्यांचं चारित्र्य हनन करा, म्हणजे तिथला विचार मरतो आणि तिथली संस्कृती मरते. आणि हेच काम जर साहित्यिक करत असतील, आपल्याला सावध होण्याची गरज आहे. कारण आपण ज्याला आदर्श मानतो अशी ही महान व्यक्तिमत्व, ते भीष्म असतील, ते धर्मराज असतील, तो भीम असेल, या सगळ्या असं आहे की परमात्मा सोडून पूर्ण निर्गुण कोणी नसतो, हे महाभारतच सांगते. फक्त भगवंत निर्गुण असतो. निर्गुण परमात्मा तत्वच फक्त असं आहे की ज्यात दोष नाही. बाकी आकाराला काही आलं की त्यात दोष येतो. त्यातल्या त्यात आपल्याला ही गोष्ट मान्य करावी लागेल, ईश्वरात दोष नसतो. नो मिस्टेक कॅन बी पॉसिबल इज इक्वल टू गॉड. समर्थांनी ही व्याख्या केली आहे देवाची. आमच्या डोळ्यासमोर देव म्हणजे काय? मुकुट, माळ, सुदर्शन चक्र, गदा. समर्थ म्हणाले नाही, अचूकत यत्न तो देवो, चुकणे दैत्य जाणीजे, न्यायी ते वंशदेवाचे, अन्यायी वंशदानवी. चूक शक्यच नाही, सगळं बरोबर. बाकी माणूस म्हणलं की त्यात दोष असणार आहे, आणि वाईटातला वाईट मनुष्य सुद्धा कुठेतरी चांगला असणार आहे. हेच तर महाभारत सांगतंय. आणि ही एकदा गोष्ट आपल्या डोळ्यासमोर आली की आपल्या जीवनात खरा विवेक येतो. विवेक नावाची गोष्ट आपल्याला, अहो साधी मेथीची भाजी करायची असेल तरी विवेक करावा लागतो ना, निवडावी लागते ना ती. विवेक हा शब्द वापरत नाही. जर विचारलं काय करताय तुम्ही, अहो, तो जर म्हणला भाजीचा विवेक करतोय, आमच्या घरचं सांगतोय मी. हे प्रवचनातली भाषा इथं बोलू नका असं होतं की नाही. निवडतोय. निवड क्षमता म्हणजे विवेक क्षमता. विच धातू आहे. म्हणून कितीही वाईट असाल तरी त्यात काहीतरी चांगलं आहे, आणि कितीही चांगलं असेल तरी त्यात काहीतरी वाईट आहे. हे एकदा डोळ्यासमोर आलं की माझ्या कल्याणाचं जे आहे ते मला ते निवडून घेता येतं, आणि ही क्षमता वाढावी याकरता महाभारत ऐकावा. अशा अर्थानं आपण काल बोललो. युक्ती म्हटल्याबरोबर एकदम डोळ्यासमोर येतो बनेलपणा. युक्ती म्हणजे बनेलपणा. डोक्यातनं हे काढून टाकायचं. याकरता विदुर नीती ऐकायची आपल्याला आज. युक्ती म्हणजे बनेलपणा नव्हे. युक्ती म्हणजे लोकाला फसवणं नव्हे. युक्ती म्हणजे आपला स्वार्थ साधणं नव्हे. युक्ती याचा सरळ अर्थ असा आहे की जगत कल्याणाच्या आड आपलं वर्तन येऊ न देणं. योग धातू आहे. योग युज धातू आहे. मी परमात्म्याशी जोडला गेलो पाहिजे, याकरता माझं जीवन यशस्वी असलं पाहिजे, याकरता करायच्या गोष्टीला युक्ती म्हणतात. कर्मामध्ये जेव्हा योग येतो तेव्हा त्या कर्माला युक्ती म्हणतात. योग कर्मसु कौशलम. अशी युक्ती केली, इथे क्षणभर असा बनेलपणाचा वास येतो बघा. आणि पक्क लक्षात ठेवाल, जो बनेल आहे तो भगवंतापासून सर्वात जास्त लांब आहे. भगवंतापासून सोडा, समाधानापासून सगळ्यात जास्त लांब आहे. तो समजतो स्वतःला शहाणा. याचा विचार आपण उद्या यक्ष प्रश्नात थोडासा करायचा आहे. जी प्रांजळता आहे, अगदी याकरता मी आत्ताच्या भाषेत गोंदवलेकर महाराजांच्या अगदी सोप्या भाषेत सांगू, आपण कुणाला कधी फसवू नका, कधी कुणाचं वाईट करू नका, पण त्याबरोबर आपण कुणाकडून फसूनही घेऊ शकू नका. एवढी युक्ती सांभाळा, एवढा योग सांभाळा म्हणाले महाराज.
सोपं करून सांगितलं महाराजांनी. मी नेहमीच म्हणतो की गोंदवलेकर महाराजांनी परमार्थ युजर्स फ्रेंडली केला. फार अवघड 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 आहे ना, ते महाराजांनी अगदी सोपं करून सांगितलं. आता विदुराबद्दलचे गैरसमज, विदुर डोळ्यासमोर आला ना की आम्हा कथाकारांनीच अनेक गोष्टी रंगवल्यात गेल्या काही वर्षात. विदुर हा वल्कल नेसणारा होता. विदुर हा, त्याच्याजवळ पैसे नव्हते, बिचारा गरीब होता. तो वनामध्ये राहत असे आणि धृतराष्ट्राने बोलावल्यानंतर सल्ला देण्यापुरता तो येत असे. एकदा भगवान गोपाल कृष्ण साम करण्याकरता दुर्योधनाकडे आले. साम करण्याकरता, दुर्योधनाला समजावून सांगण्याकरता धृतराष्ट्राकडे आले. तुम्ही युद्ध करू नका. आणि दुर्योधनाने त्यांना खाण्याचं निमंत्रण दिलं. आलेल्या राजदूताला खाण्याचं निमंत्रण देण्याची पद्धती पूर्वीपासून आहे. आल्यानंतर कसं स्वागत करायचं, काय करायचं, हे सगळं नियोजन करण्यात आलं. बरं, दुःशासनाचा महाल तेव्हा फार चांगला होता असं म्हणणं नाही. आणि उत्तम असं खाण्यापिण्याचं निमंत्रण जेव्हा देण्यात आलं तेव्हा उद्धव त्यांच्याबरोबर होता. आणि ते उद्धवाला म्हणाले, उद्धवा, आपल्याला दुर्योधनाकडे जायचं नाही बरं. किती त्याच्याकडं पंचपक्वान्न असली, चितळ्यांचे पेढे असले, लक्ष्मीनारायण चिवडा असला, दुर्योधन का मेवा त्यागो, 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 विदुर की कनिया पाए, विदुर की कनिया पाए, विदुर की कनिया पाए, विदुर की कनिया पाए, विदुर की कनिया, विदुर की कनिया पाए, चलो विदुर घर जाए, उधो जी चलो विदुर घर जाए, उधो जी चलो विदुर घर, चलो विदुर घर, चलो विदुर घर जाए. ऐकलंय की नाही किती कीर्तनात. आणि जेव्हा विदुराकडे ते जेव्हा गेले तेव्हा विदुर घरी नव्हते. त्या झोपडीमध्ये प्रवेश केला तेव्हा विदुराची पत्नी स्नान करत होती. पण भगवान गोपाल कृष्ण आलेत म्हटल्याबरोबर स्नान करताना तशी ओले त्यांनी अंगावरचं वस्त्र ओलं असताना धावत 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 तिथे आली आणि कृष्णाना केळी भरवायला लागली. आणि साली त्यांना भरवल्या आणि त्यातला सगळा गर आपणच खाऊन टाकला. ऐकलंय की नाही. हे पूर्ण चूक आहे हे सांगायचंय मला. साधू संतांनी ते लिहिलंय का त्याचा विचार नंतर करूया. पण आपल्याला हे माहिती असली पाहिजे की विदुर हा वैराग्यवान जरूर होता, पण विदुराचं वैशिष्ट्य लक्षात घ्याल. विदुर हा त्यावेळचा महामंत्री आहे. पंडुराजा ज्या वेळेला हिमालयामध्ये गेला आउटिंगला म्हणून, आणि जवळपास लग्न झालं, 2 लग्न झालीत त्याची. शूरसेन पुत्री आणि ती कुंतभोज राजाला दिलेली म्हणून कुंती, मूळ तिचं नाव आहे पृथा, हिच्याशी पहिला विवाह झाला. आणि मद्रराजाची मुलगी माद्री हिच्याशी दुसरा विवाह झाला. विवाह झाल्याबरोबर पंडुराजा संपूर्ण पृथ्वी जिंकायला बाहेर पडला. पांडू दिग्विजय नावाचा
आदिपर्वांमध्ये अध्यायच येतात. इजिप्तचा एक राजा, मिडल ईस्टचा एक राजा सोडून बाकी सगळे त्यानं जिंकले, इतका पराक्रमी होता पंडूराजा. मिडल ईस्टचा तो न जिंकला गेलेला राजा पुढं अर्जुनानं जिंकला, अशी महाभारतात कथा आहे. मी अखंड कामात असलं पाहिजे, अखंड कामाची लगबग. आणि असा पंडूराजा जेव्हा जिंकत आला, सगळं जिंकत म्हणजे एक मित्र केले. जिंकायचा याचा अर्थ काय? माझा पराक्रम मान्य करा, बाकी काही नाही, मी तुम्हाला ठार करतो असा अर्थ नव्हे. आणि धर्माने वागा, नीट वागा, असे सगळे जिंकत जेव्हा तो आला. आणि अशा वेळेला एक गोष्ट होते, घरचे लोक तक्रार करतात, सगळा वेळ ऑफिसमध्येच, माझ्याकरता कोण वेळ देणार? आणि आता घरच्यांना न्याय द्यायला पाहिजे एवढ्या करता तो आउटिंगला बाहेर पडला, हिमालयामध्ये गेला. छोटंसं ऑफिस बरोबर आहे, थोडी सेना बरोबर आहे. त्यावेळेला धृतराष्ट्राला केअरटेकर म्हणून त्यानं राज्य दिलं. तुम्ही काळजीवाहू सरकार म्हणून इथे बसा. त्यावेळेला या पूर्ण पृथ्वीचा राजा, म्हणजे ज्याला चक्रवर्ती म्हणायचे पूर्वी, आता चक्रवर्ती कुणीच नाही. अमेरिकेच्या सुद्धा पुढे डोळे वटारणारे बरेच देश आहेत ना, उत्तर कोरिया आहे, चायना आहे, त्यातल्या त्यात सुपर पॉवर आपण अमेरिका मानतो. असे कुणी डोळा वटारणारा नाही अशा चक्रवर्ती सम्राटाला नेमताना, केअरटेकर म्हणून नेमताना, मंत्री कोण आहे? महामंत्री विदुर. त्याला आधी महामंत्री बनवला आणि मग ते राज्य प्रदान केलंय, असं महाभारत सांगतं. म्हणजे संपूर्ण पृथ्वीच्या चक्रवर्ती सम्राटाचा महामंत्री, जे सुवर्ण युग आहे, ते युग कुठलं आहे? तर सुवर्ण युग आहे. तेव्हा धन जिंकलं, अर्जुना इत्यादींनी धन जिंकलं. ते किती जिंकलं? वर्णन केलंय. हस्तिनापुराच्या रस्त्यावरचे फुटपाथ हे हिऱ्यांनी आत्ता जशी खडी टाकलेली असते कामाच्या वेळेला, असे खडी टाकल्यासारखे, म्हणजे तिजोऱ्या भरल्यात, राजाच्या तिजोऱ्या भरल्यात, लोकांना दिले, हे ठेवा, लागलं तर आम्हाला द्या, नाही तर तुमच्याकडे राहू देत. आणि म्हणून अर्जुनाचं नाव ठेवलंय धनंजय. कसं नाव ठेवलंय बघा. माणसानं स्वनाम धन्य असावं की नाही? तर नाव ठेवलं गंगाधर, आंघोळ नाही महिनाभर. हे सगळं मी एवढ्या करता सांगतोय की विदुराबद्दल कुठलाच गैरसमज ठेवू नका. तो वैराग्यवान मनाने होता हे बरोबर आहे. विदुरांचा जन्म कुठून झाला इथून आपल्याला सुरुवात करावी लागेल विदुर नीतीला. विदुर नीती म्हणजे एकदम प्रजागर पर्वातले 8 अध्याय नव्हेत. उद्योग पर्व अंतर्गत प्रजागर पर्व आहे. प्रजागर म्हणजे विशेष जागरण. धृतराष्ट्राला विशेष जागरण झालं म्हणून त्या पर्वाचं नाव आहे प्रजागर. विशेष, नुसतं वचन प्रवचन, तर जागर प्रजागर त्या पर्वाचं नाव. उद्योग पर्वांतर्गत प्रजागर पर्वामध्ये 8 अध्याय आलेत विदुर नीतीचे. तेवढाच विदुर नीती नाहीये हे मला सांगायचं आहे. पण त्या भागाला विदुर नीती म्हटलं गेलं कारण त्यात विदुर खुल के बोला है. वो वहां पे एक एक टॉपिक लेके बहुत बोला है वो. लेकिन पहले भी उसके साथ उसने बहुत उपदेश किया है ज्याचा विचार आपल्याला करायचा आहे. आता जन्म कुठं आहे तर त्यांनी सांगितलं आदिपर्वाच्या 107 आणि 108व्या अध्यायामध्ये विदुराच्या जन्माची कथा येते. आदिपर्वामधल्या 107 108. कशा करता बोलतोय हे? घरी जाऊन पाहण्याकरता. कोणाकडे असेल ग्रंथ तर पाहू शकता आपण. काय आहे ती कथा? मांडव्य नावाचे मुनी होते. विदुर कोण आहेत लक्षात घ्या. विदुरांची पूर्वजन्मकथा लक्षात घ्या म्हणजे विदुर लक्षात येतील कोण आहे. हे मांडव्य नावाचे मुनी आश्रमामध्ये होते आणि तेव्हा ते मौनात होते.
मौन याचा अर्थ बोलायचं नाही. बोलायचं नाही म्हणजे फक्त तोंडानं नव्हे, तोंडानं बोलत नाहीत मी इतक्या खाणाखुणा करतात, त्यापेक्षा बोललेला बरा. आमच्याकडं भाटे आजी म्हणून गंगा भगीरथी एक आजी होत्या. आम्ही 15-17 वर्षाचा होतो मी तेव्हा. खूप अल्लडपणा करायचो. त्या आमच्याकरता गरम गरम करून वाढायच्या बरं का. आजी होत्या अशा 80-90च्या. त्यांचं जेवताना असायचं मौन. आणि त्यांना पाहिजे कोशिंबीर पाहिजे असेल. कोशिंबीर सोडून सगळं न्यायचो मी त्यांच्या पुढे. लोणचं न्यायचो, भाजी न्यायचो, आमटी न्यायचो, जे ताक न्यायचो. गंमत हो म्हणजे काय, बाकी काही नाही. अरे माठ्या कोशिंबीर वाढ, आता पाहिजे ते वाढतो, बोललात तुम्ही, झालो मी विजय. गंमत जरा खूप प्रेम होतं आमच्यावर. आणि त्यांनाही माहिती पोरं. मौन म्हणजे खरंच मौन म्हणजे काहीच बोलायचं नाही. नो रिस्पॉन्स. माणसं लिहित बोलत नाहीत. नाही पानाच्या पानं लिहितात. त्यापेक्षा 2 वाक्यात भागेल की नाही. खूप अवघड आहे मौन. आणि या मौनाने साधायचंय काय, तर वृत्ती मौन साधायचं. वाणीचं मौन याचा परिणाम मी विचारच करणार नाही. मौन करणारे कोणी असतील त्यांना कळेल. मी विचारच करणार नाही याबद्दल, असं आपल्याला सवय लावून घ्यायची आहे. कारण विचार करतो आणि आपण बोलतो. विचार करतो आणि आपल्याला रिॲक्शन होते. म्हणजे विचार करून बोलणाऱ्यांबद्दल बोलतोय हे सुद्धा. काय वाटेल ते होते, मी बोलणार नाही. आणि नेमकं झालं असं, एका राजाकडे चोरी करून काही चोर त्यांच्या आश्रमात शिरले. तळघरामध्ये लपून बसले, सगळा मुद्देमाल असा असे गप. आता हे ध्यानस्थ होते. त्यांना येऊन त्या राजकोषातल्या त्या सैनिकांनी विचारलं, ओ महाराज, ओ महाराज, ओ महाराज, चोर आले तर काही. तर आता यांचं मौन आहे त्यामुळे काहीच नाही बोलले ते. कोणीतरी आले म्हणून त्यांनी फक्त डोळे उघडून बघितलं. हसले नाहीत, रडले नाहीत, काही नाही. ते म्हणले याच्या नादाला लागण्याचा अर्थ नाही. आणि नेमकं सापडले होते. त्यांना वाटलं हा त्यांना मदत करणारा मदतनीस आहे वाटतं, म्हणून सरसकट सरकारी काम सरसकट सगळ्यांना त्यांनी पकडलं आणि शुळावर देऊन टाकलं. शुळी दिलं म्हणजे काय, लोखंडाचा किंवा लाकडाचे टोकदार असे अवजार तयार केलेली असतात आणि त्याच्यावर टाकून देतात. आपल्या अंगामध्ये ते रुततात आणि रक्त, आणि काही हालताच येत नाही. असं वरून काही खाली उतरता येत नाही. सगळं अंगात घुसलेलं असतं, काहीच करता येत नाही. हातपाय बांधून त्याच्यावर टाकायचं. शुळी, त्याला शुळी देणं म्हणतात. तर यांना पण असं वरती टाकलं. आता ते समाधीत होते त्यामुळे ते स्थिर राहिले. पण एक त्यातला शूळ लोखंडाचा त्यांच्या गुदद्वारामध्ये घुसला. पण ते समाधीत होते. जसं गाढ झोप लागल्यानंतर आपल्याला काही कळत नाही, तसं समाधीत कळत नाही. समाधी त्याच्यापेक्षा गाढ अवस्था आहे. देहावरती नसतो तो. आता बाकीचे सगळे चोर मरून गेले, पण हे मात्र जिवंत होते. राजाला वाटलं काहीतरी चुकलंय, म्हणून त्यांना उतरवायचा प्रयत्न केला. तोच फार छान अध्याय बरं हे वाचण्यासारखे. त्यांना ते निघेना, असं करून निघेना. तेव्हा शूळ तोडण्यात आला, त्यांना उतरवण्यात आलं आणि खूप प्रयत्नपूर्वक अगदी ऑपरेशन करून आत्ताच्या भाषेत तो शूळ काढण्यात आला. रक्त वाहतंय तिकडून. ते भानावर आले. मग दुखायला लागला सगळा भाग. मग ते राजानं क्षमा मागितली. त्यांनी काही बोलले नाहीत. राजा समाधीतनं बाहेर आल्यानंतर कसा असेल मनुष्य, चिडचिड करेल का तो? समाधीतनं बाहेर आल्यानंतर दर्शनाला आलेल्या लोकांना जर मी विचारलं काय लाडू आणलेत का खायला मला, या जगाबद्दल थोडी तरी एक तृप्तीची अनासक्ती निर्माण होत नसेल तर आपल्या साधनेत काही अर्थ नाहीये. तृप्तीची अनासक्ती, वैताग नव्हे. काही नको तुमचं मला, हा वैताग. वैताग आणि वैराग्यात फरक आणि साम्य. एकाने सांगितलं पाहिजे पण मिळत नाही त्याला म्हणतात वैताग, आणि आहे पण नकोय त्याला म्हणतात वैराग्य. तृप्तीने राजाला क्षमा केली.
पण ते विचार करतात, खूप दिवस अनुष्ठान करतात, विचार करतात, असं झालंच कसं. फार कमी लोक इतक्या गंभीरतेनं जीवनाचा विचार करतात की माझ्या जीवनात असं घडतंयच का. मला जर आठवतंय तेव्हापासून मी वाईट वागलेलो नाही, कुठल्या जन्माचं काय कर्म असेल हे. म्हणून त्यांनी सरळ आपल्या या देहाला घेऊन संयमनी नावाची नगरी गाठली, जी यमाची नगरी आहे. कर्माची देवता आहे यम. तिथे भ्रष्टाचार झालेला नाही अजून. तिथंच जर सुरू झाला तर काय होईल प्रश्न आहे. भ्रष्टाचार नाही, शनी खाते, यम खाते, दोन्ही सूर्याचीच पोरं आहेत. एकदम न्यायाची देवता आहे. आणि म्हणून यांनी जाऊन प्रश्न विचारला, बाबा रे साधू सत्पुरुषांना हे कसं आहे माहिती आहे का, या देहाला घेऊन ते कुठेही जाऊ शकतात. एलियन्स थेरी आपण वाचली आहे ना, आपण त्याला एलियन म्हणतात, आम्ही त्याला विशेष आत्मे म्हणतो. विशेष लोक असतात नाही का. तुकाराम महाराज इथून सरळ वैकुंठाला जाऊ शकले. आपल्याला मंगळावर जायचं असेल किंवा त्या स्पेस स्टेशनला जायचं असेल तर त्याच्या आधी महिना 2 महिने प्रॅक्टिस घ्यावं लागतात त्या एलन मस्ककडे जाऊन, की तिथे गेल्यानंतर काय असेल काय नसेल सगळ्या बारीक बारीक गोष्टी, कारण प्रॅक्टिस नसतं आपल्याला ते. पण हे इतके पवित्र देह धर्मराज, इथे स्वर्गारोहण पर्व महाभारताचं शेवटचं, इथला देह तिथे चालेल, त्या वैकुंठात चालेल. हे थोडं समजून घ्यायला आपल्याला परलोक मानले पाहिजेत बरं का. जसे आपण पृथ्वीवर राहतो तसे अनेक ठिकाणी अनेक वस्त्या असणार आहेत, असं आपल्याला मान्य करावं लागेल तर महाभारत लागेल. आणि कशावरून, ज्या अर्थी आपण इथं आहोत त्यावरून कुठंतरी अजून काहीतरी असणार आहे. पिंडी ते ब्रह्मांडी. त्याकरता तिथंच जाऊन मी काय स्वर्ग पाहिलाय का, मी स्वर्ग मानणार नाही, हा हट्टीपणा करण्यात काही मजा नाही. ज्या अर्थी ज्ञानोबा तुकोबांनी ही वर्णनं केली त्या अर्थी असणार आहे. आम्ही वैकुंठीचे वासी आलो याचे कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावे. तसे हे संयमनी नगरीत गेले आणि यमराजाला विचारलं, बाबा रे माझ्याकडनं काय चुकलं. यमानी सांगितलं, हे बघा तुम्ही असं सरड्याला का कुठल्या प्राण्याला का गाईला असं काहीतरी एक काटा टोचवला होतात लहानपणी. किती वर्षाचा होतो म्हणले 3 वर्षाचा. हातात पाणी घेतलं, कमंडल उचलं आणि यमाला शाप दिला. 12 वर्षाच्या आतमध्ये बाल्यावस्था मानलेली आहे. बाल्यावस्थामध्ये काही मनुष्य ठरवून कर्म दुष्टभावानी करत नसतो, त्यामुळं कर्मविपाकाचा सिद्धांत लागू होत नाही. कर्म कुठला असं गृहीत दिलं जात नाही. असं असताना तू हे कसं माझ्या खात्यावर टाकलंस, मी तुला शाप देतो, तुला कायदा कळत नाहीये, जा मृत्यूलोकात जन्म घे आणि आयुष्यभर तुझ्या हातात काही असणार नाही, तुला सगळं कळेल पण तुला काही करता येणार नाही, जा. तो अवतार विदुराचा आहे. स्वर्गारोहण पर्वाच्या आधी विदुर जंगलामध्ये निघून गेल्याचा उल्लेख आहे. आणि इथे ते वल्कल नेसून इतके कृश झाले होते की ते दिसत नव्हते, इतके लहान झाले होते. अशा सगळ्या नाड्या अंगाला ज्या आपल्या रक्तवाहिन्या असतात ना, त्या तेवढ्याच दिसत होत्या. आणि इतके तेजस्वी उभे राहिले होते असे. आणि धर्मराजाकडे पाहिलं आणि जसं भातातनं वाफ बाहेर पडते, नीट ऐका, तसं त्यांचा देहाची वाफ झाली आणि ती धर्मराजामध्ये, असंच्या असे अध्याय आहेत बरं. शेवटी धर्मराजामध्ये सम्मिलित झाली, कारण तोही यमधर्माचा अवतार आहे. आणि धर्मराजाच्या लक्षात आलं माझं तेज दुप्पट वाढलेलं आहे. काय विदुर असतील ना, फक्त नियम म्हणजे इतका विद्वान कुणी नाही संपूर्ण याच्यात. म्हणजे भीष्म सुद्धा सल्ला घेतात. जेव्हा यांचं लग्न ठरलं, तिघांचंही लग्न करायचं ठरलं, पृथेशी, माद्रीशी, पंडूचं, गांधारीशी, धृतराष्ट्राचं आणि देवकीचे जे वडील होते, देवक नावाचे, म्हणजे उग्रसेनाचे भाऊ, या उग्रसेनाच्या भावाला देवकाला एका दासीपासून, जसा हा विदुर एका दासीपासून झालाय तसा देवकाला एका दासीपासून झालेली कन्या आहे, तिच्याशी या विदुराचा विवाह. एकदाच पूर्ण महाभारतात त्या पत्नीचा उल्लेख एकदा येतो. तर हे भीष्म विचारतात की असा असा तुझा विवाह करायचा ठरवतोय आम्ही.
मूळ मंत्रच ऐका. मन्ये वरयित व्यासा इत्यहम श्रीमतां वर संतानार्थम कुलस्यास्य यद्वा विदुर मन्यते. आदी पर्वातल्या 110व्या अध्यायातला श्लोक आहे की असं आम्ही ठरवतोय. भीष्म किती मोठे आहे, पण भीष्म एवढ्या लहान विदुराला विचारतात 20-22 वर्षाच्या, चालेल का रे हे, असं आम्ही ठरवतोय. प्रजातंतुम मा व्यवच्छिच्छेद असा वेदांची आज्ञा आहे, म्हणून आम्ही असं ठरवतोय तुमच्या तिघांचे विवाह हे योग्य आहेत तर तू योग्य सांग, किंवा तुला काही योजना वाटत असेल तर तू ती सांग, असं भीष्म विचारतात. ते विदुर कसे असतील. विदुरांच्या शुद्ध चारित्र्याबद्दलचा थोडासा विचार करूया. जो शुद्ध चारित्र्य असतो, जो अत्यंत पवित्र असतो, थोडं इकडं तिकडं वागणाऱ्यांना त्यांच्याबद्दल एक नकळत धाक वाटत असतो, सहजच, मुद्दाम नव्हे. पहाटे उठणाऱ्याचा उशिरा उठणाऱ्याला, व्यायाम करणाऱ्याचा व्यायाम न करणाऱ्याला, न पिणाऱ्याचा, श्लोकच आहे तिथे. एक दिवस दुर्योधन जवळ आला वडिलांच्या आपल्या, आणि तो म्हणला, बाबा कुठलं प्रकरण आहे ते. द्रौपदी विवाहानंतर पांडव प्रगट झालेत. वारणावतामध्ये जाळण्याचा त्यांना प्रयत्न झाला आणि प्रगट झाले. त्यावेळेला त्यांना परत आणलं पाहिजे असं विदुरांनी येऊन मत स्थापन केलं की आपले आहे तो. आपल्याला वाटलं त्यांचा ऍक्सिडेंट झाला, ते मेले, पण आपल्या भाग्याने ते जिवंत आहेत वगैरे. कारण विदुराला सगळेच सामान्य आहेत. असा विचार करू नका विदुर पांडवांच्या बाजून होता. विदुर दुर्योधनाच्याही बाजून आहे. विदुर जे कल्याणाचं आहे ते बोलतो, अकल्याणाचं आहे ते तो बोलत नाही. जर एखादी आई ज्याचं पोट बिघडलंय त्याला एरंडेल देत असेल आणि जो व्यायामाला जातो त्याला बदामाची खीर देत असेल, तर ती आई बदामाच्या खीर देणाऱ्या मुलाच्या बाजूची असं तुम्ही म्हणू शकत, कारण ती आई आहे. आणि धर्मशास्त्र हे आईसारखं असतं, आणि धर्मशास्त्राचं पालन करणारा तिथे आईची भूमिका निभावत असतो. अशा विदुराची भीती वाटत असे. दुर्योधन म्हणतो, सन्निधौ विदुरस्तस्वाम विदुरस्यत्वाम दोषं वक्तुं न शक्नुवः विविक्तमिति वक्ष्यावः किं तवेदं चिकीर्षितम. बाबा कशाला पांडवांना परत आणताय. विदुर काका समोर असताना मला हे बोलता येत नाहीये, पण त्यांना परत आणू नका. त्यांच्यावर हल्ला करून त्यांना तिथल्या तिथे मारून टाकूया, कारण त्यांच्याजवळ आता सेना नाहीये. तुम्ही सारखी विदुर काकांसमोर पांडवांची स्तुतीच करत असता बाबा, हे दुर्योधन म्हणतोय. ह्याच्यावर धृतराष्ट्र म्हणतो, अरे अहमप्वेव वैतत् चिकीर्षामि यथा युवाम विक्तुम नाहमिच्छामि त्वाकारम विदुरम प्रति. तुझ्या मनात आहे ना तेच माझ्या मनात आहे, पण माझ्या छोट्याशा हालचालीवरून सुद्धा जर ते त्याच्या लक्षात आलं, त्याची धर्मनिष्ठा अशी आहे की तो लगेच मला तिथे स्पष्ट वक्तेपणानं मला ऐकवतो, हे चुकीचं वागताय तुम्ही, तुमचं अनहित करून घेताय, त्याच्या सज्जनतेची मला भीती वाटते, हे धृतराष्ट्र म्हणतोय. काय असेल चारित्र्य, काय पवित्रता असेल. ही सगळी विदुर नीती आहे. विदुरांचं चरित्र हे सज्जनतेनं असं भारलेलं आहे. बरं विदुरांचा स्पष्ट वक्तेपणा बघा. गांधारीला जी 100 मुलं झाली आहेत, मी सगळी कथा सांगणार नाही, त्यातल्या एकदम दुर्योधनाच्या जन्मापर्यंत येतो. दुर्योधनाचा जेव्हा जन्म झाला गांधारीला, पहिलं बाळ जेव्हा जन्माला आलं, खूप मोठी कथा आहे ती, आणि सगळ्या टेस्ट ट्यूब बेबी आहेत या. 101, 100 नाही बरं, 101 आहेत. एक मुलगी आहे त्यातली, दुश्शला तिचं नाव आहे. त्यातला पहिला मुलगा जेव्हा जन्माला आला त्यावेळेला तो जन्माला आल्याबरोबर गाढवासारखा ओरडलाय, असं ओरडून दाखवत नाही.
आणि त्याचा जन्म झाल्यानंतर कोल्हेकोई तयार झाली. कोल्हे आजूबाजू ओरडायला लागले, कावळे ओरडायला लागले, गिधाडं ओरडायला लागली, सगळे अपशकुन झाले. आणि तेव्हा सगळेजण घाबरले. पण आता बाळ जन्माला येतंय आणि अजून बाळ जन्माला येणार आहेत. तेव्हा भीष्म, विदूर, गावातले विद्वान, सामंत अशा अनेकांना समोर बसवलं आणि धृतराष्ट्राने प्रश्न विचारलाय, व्हॉट टू डू नाव, काय करायला पाहिजे. किती विदूर स्पष्ट वक्ते असतील. मूळ श्लोक ऐका. विदूर म्हणाले, यथेमानी निमित्तानी घोराणी मनुजाधिप उत्थितानि सुतजाते ज्येष्ठे ते पुरुषर्षभ व्यक्तम कुलांतकरणो भवितैव सुतस्तव तस्य शांतिम परित्यागे गुप्ता वपनयो महान. शतमेको नमप्यस्तु पुत्राणांते महीपते त्यजेनम एकम शांतींचेत कुलस्येच्छसि भारत एकेन कुरु वै क्षेमं कुलस्य जगतस्तथा त्यजेत एकम कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलम त्यजेत ग्रामम जनपदस्यार्थे आत्मार्थे पृथ्वीन त्यजेत. माझं ऐक दादा, कारण धाकटाय हा, माझं ऐक दादा. ही सगळी लक्षणं जी आहेत ना, अपशकुन जे आहेत ना, ते तुझ्या कुळाचा नाश करणारी आहेत. तुझी सगळी मुलं या मुलामुळे मारली जातील. आत्ता जन्माला येतोय दुर्योधन, तेव्हाचं वाक्य आहे. माझं ऐक, याचा तू त्याग कर, नाहीतर सगळ्या कुळाचा तो नाश करेल. एका व्यक्तीचा त्याग कुळाकरता करावा. बरं, एका गावाच्या रक्षणाकरता एका कुळाचा त्याग करावा. एका देशाच्या रक्षणाकरता एका गावाचा त्याग करावा. आणि आत्मज्ञानाकरता पृथ्वीचा त्याग करावा, असं शास्त्रवचन त्यावेळेला त्यांना ऐकवलंय. आणि नुसतं तेवढंच नव्हे, या प्रसंगाची आठवण गांधारी अनुद्युताच्या वेळेला करून देते. अनुद्युत झालं, अनुद्युत म्हणजे द्यूताच्या पाठोपाठ दुसऱ्यांदा खेळलं गेलेलं अनुद्युत. गीता अनुगीता, द्यूत अनुद्युत. आणि द्यूताच्या वेळेला या सगळ्यांना जिंकलं म्हणून द्रौपदीला विवस्त्र करण्याचा प्रसंग आणि भगवान गोपालकृष्णांनी तिचं रक्षण केल्याचा प्रसंग घडून गेलाय. आणि त्यानंतर पुन्हा जेव्हा अनुद्युत खेळायला आरंभ झाला तेव्हा गांधारी उभी राहिली आणि गांधारी सांगते अनुद्युताच्या वेळेला, आठवतंय का तुम्हाला महाराज, जाते दुर्योधने क्षत्ता महामतीर भाषत, महामती म्हणजे विदुर, महामतीर भाषत नियतां परलोकाय साध्वयं कुलपांसनः तन्नेत्रा संतुते पुत्राः मात्वां दीर्णा प्रहासिषु तस्मादयं मद्वचनात् त्यजतां कुलपांसनः. या मुलाचा त्याग करा, नाहीतर उरलेली सगळीच्या सगळी मुलं मरतील, तुम्ही निस्संतान व्हाल. असं दुर्योधनाच्या जन्माच्या वेळेला महामती म्हणजे विदुरांनी सांगितलेलं होतं, ते तुम्ही ऐकलं नाहीत. आता तरी तुम्ही ते करा आणि त्या दुर्योधनाचा त्याग करा, म्हणजे उरलेली 99 मुलं वाचतील. हे गांधारी बोलतीये, विदुराची आठवण सांगतीये. म्हणून विदुर खूप ऐकले पाहिजेत. विदुर नीती अशी विखुरलेली मिळेल आपल्याला, विविध ठिकाणी विदुर नीती मिळेल. बरं, विदुरांची स्टाईल काय आहे याकरता थोडे काही गोष्टी ऐका. असं गोष्टी ऐकायला जरा एक प्रसंग. पांडव हिमालयातून परत आले. पंडू मरून गेल्यानंतर तिथल्या ऋषीमुनींनी पांडवांना आणि कुंतीला आणून पोहोचवलं हस्तिनापुराच्या वेशीपर्यंत आणि बोलावून घेतलं. ते कोणीही ऋषी गावात गेले नाहीत आणि बोलावून घेतलं. भीष्मांना, धृतराष्ट्राला सगळ्यांना बोलावून घेतलं आणि सांगितलं, अत्यंत महान असणाऱ्या पंडुराजांचा मृत्यू असा असा झालेला आहे. पण पंडुराजे हे इतके ऋषीतुल्य होते, पण ते मरून गेल्यानंतर या सगळ्या मुलांनी आणि कुंतीने तिथं राहावं असं योग्य नाही. म्हणून आपली ही धरोहर, आपली ही संपत्ती, आपली ही ॲसेट आम्ही पोचवायला आलो, यांचा स्वीकार करा. हे माद्रीचे आणि पंडुराजाचा अस्थिकलश वगैरे वगैरे. आणि नंतर काय 15 दिवस अशौच पाळण्यात आलं. पुन्हा
असं गृहीत धरण्यात आलं की आम्ही पुन्हा अग्निसंस्कार करतोय आणि पुन्हा कौरवानी, कारण तो कुरुवंशातलाच आहे ना पंडू, हा मधला मुलगा आहे, थोरला धृतराष्ट्र, मधला पंडू आणि धाकटा विदुर वगैरे. आणि यानंतर ही मुलं खेळायला लागली. त्या खेळण्याच्या वेळेला घडलेले प्रसंग वर्णन करतात. अनेकांनी वर्णन केली की या मुलांच्या सगळ्यांच्या मौंजी करण्यात आल्या. क्षत्रियांची मुलं 11व्या-12व्या वर्षाची झाली की त्यांची मौंज करावी, ब्राह्मणांची मुंज 8व्या वर्षी, वैश्य क्षत्रियांची मुंज 12व्या वर्षी, 11व्या मौंज. याचा अर्थ काय? उपनयन. उपनयन म्हणजे काय? त्याला मी नेहमी सांगतो, हा नयन, हा उपनयन. लांबचं नीट दिसत नाही किंवा जवळचं नीट दिसत नाही की आपण हे नाकावर ठेवतो की नाही. मला पुढं काय व्हायचंय आणि याकरता आत्ताचं लगेचचं कर्तव्य काय आहे हे ज्या संस्काराने कळतं त्याला म्हणायचं उपनयन. शिक्षणाला आरंभ. आणि उपनयन झाली आणि आता ही मुलं खेळायची. या खेळण्यामध्ये भीमाचं वागणं थोडं कसं असायचं याचं वर्णन केलं की भीम हा जरा दंगा करायचा. बरं, भीम हे जन्मताच घेऊन आला होता, काही लहानपणी नंतर ते काही चित्रपट बघून त्यानं 6 पॅक 4 पॅक असं ठरवलं नाही. ज्या ज्या मोरोपंतांची आर्या, ज्या ज्या क्रीडेत क्रीडेत मुले, ज्या ज्या खेळामध्ये मुलं भीमापासून पावती भंग, कुस्ती खेळायला गेले की भीम एकाच वेळेला 10-20 कौरवांना इकडून उचलायचा, 10-20 कौरवांना इकडून उचलायचा आणि एकमेकांवर आपटायचा. भीमाच्या जन्माची जी कथा आहे इतकी विलक्षण कथा आहे. भीम तान्हा होता आणि जंगलात होते ना हे, आणि कुठेतरी नदीकाठी ती त्याला दूध पाजत होती कोणती, तान्हं बाळ हो, 1-2 महिन्याचं बाळ. आणि इतक्यात सिंहगर्जना झाली, ते सिंह आला होता तिथे जवळपास पाणी प्यायला. सिंहगर्जना झाली, घाबरली हो कोणती. पंडू वगैरे लांब आहेत, आता कोणीतरी पाहिजे. आणि घाबरली, इतकी घाबरली की तो मुलगा नदीत पडला वरनं. आता संपलंच. एक तर मगरी खाऊन टाकतील, नाही तर तो सिंहानं बघितलं तर सिंहवाळाला खाऊन टाकेल किंवा पोडून मरेल असं तिला वाटलं. हे महाभारतातलं सांगतोय बरं, नंतरच्या कादंबरीतलं नाही. कादंबरीतलंही सांगणार आहे मी. एखादी कादंबरी पण आवडली त्यातली एखादी गोष्ट सांगावी जी त्या मूळ पात्राला शोभते. असं एखादी गोष्ट तशी पण येईल, आजच येईल असं नाही, मलाही माहित नाही कधी येईल. आता ती बघतीये भीम इतक्या उंचीवरनं नदीत पडला, अशी काठावर बसली होती ती. बरं असा पडेल असा अंदाज नाही ना आपल्याला, अंदाज नसतो मोबाईल असा रिक्षेतनं पडेल बाहेर. इतक्यात खड्डा आला, पडला बाहेर असं वाटतं. भीम ज्या दगडावर पडला तो दगड फुटला. भीम जसा जसा वाहत गेला, जोरात वाहत गेला, एक दगडाला आपटला, तो दगड फुटला. असा फुटत 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 तो एका ठिकाणी जाऊन थांबला. म्हणजे तो थांबलं, पाणीच तिथे बंद झालं होतं आणि मग बारीक धार पुढे चालू झाली होती तिथे. मग त्यानं बाहेर काढलं. काही धम्म झालं नव्हतं त्याला, फ्रॅक्चर विक्चर नो. कसल्या गोळ्या असतात त्या? कॅल्शियमच्या गोळ्या. परवा आमच्या पुण्यातल्या एका आजी घेत होत्या गोळी, डॉक्टर समोर बसले होते. ती गोळीवरनं खाली पडली आणि फुटली. त्या आजीने प्रश्न विचारला, डॉक्टर कॅल्शियमची गोळी फुटली, ही गोळी घेऊन माझी हाडं मजबूत होतील? आत्म्याला मजबूत करा की आत्म्यातून येणारी सगळी शक्ती. मला औषधांना नाकारायचं नाही बरं, मी मेडिकल सायन्सची टिंगल उडवत नाही, गंमत म्हणून बोललो मी. हे आतून आपण स्ट्रॉंग व्हायला पाहिजे आणि याकरता पवित्रता अंतःकरणात धारण करा की आत्म्याची सगळी शक्ती आपल्या देहात उतरते. पूर्वी ते कंदील असायचे बघा, कंदील स्वच्छ पुसायचा कार्यक्रम असायचा घरात. कंदील चकचकीत पुसून जेव्हा ठेवायचो आपण तेव्हा किती छान, जशी ज्योत आहे ना तसा प्रकाश, किंचित जास्तच असा रिफ्लेक्ट होऊन तो प्रकाश बाहेर पडायचा. एक्झॅक्टली हे सगळ्यांचं आहे. अपवित्र आम्ही या सगळ्या वाटेतल्या गोष्टींना केलं आणि मग हे सगळं अपवित्र होत. मला सांगायचं फक्त भीमाबद्दल,
आता ही सगळी खेळायची मुलं 100 ही इतकी 100 मुलं असल्यामुळे इकडं ह्याच्यावर 10-20 त्याच्यावर 10-20 जांभळावर पेरूवर हा तिथे जायचा आणि त्या नगाला म्हणजे त्या झाडाला गदा 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 हलवायचा पेरून करता. पेरूच्या आधी ती पोरच खाली पडायची. ज्या चढती फळार्थ नगी जा, नग म्हणजे पर्वत, नग याचा अर्थ झाड, नग याचा अर्थ नग, असे अनेक अर्थ आहेत त्याचे. त्यातला एक अर्थ झाड आहे इथे. चढती फळार्थ नगीचा तन्मूळी भीम निज पदे ताडी. नुसता पायाने एक लाथ मारतो. लीलेने तत्फळ दळ कुसुमासह त्यासी भूतळी पाडी. वरनं फुलं पडायची, फळं पडायची आणि कौरवी पडायची. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून झाला प्रसंग असा, मला तो प्रसंग रंगवायचा नाहीये, दुर्योधनाला वाटायला लागलं याचा काटा काढला पाहिजे. दुर्योधन कायम काटा काढण्याची ठार मारण्याचीच भाषा करतो. अशी भाषा पांडव कधी करत नाहीत. याचं कारण पांडवांचं शिक्षण ऋषींबरोबर झालंय. लक्षात घ्यायला, आपण जी भाषा बोलतो ना ते संस्कार आपण कुठून तरी करून घेतलेले असतात. म्हणून कधी आपल्या लेकरा बाळांसमोर वाईट बोलू नका, निंदा करू नका. तुम्ही तशा प्रकारे बोलायला लागलात की कार्टी तरी तशी तयार होणार आहे. दुर्योधनाची परवरिश कोणाकडनं झाली आहे? मिस्टर शकुनी फ्रॉम गंधार. याला मारला पाहिजे, याला ठार केला पाहिजे, याचं काटा काढला, हेच भाषा हो. आणि ऋषींची भाषा सर्वे सुखीनः सन्तु. म्हणून धर्मराज असेल, सगळी ही मुलं एकदाही कोणाची निंदा करत नाहीत. 5 मुलं महान. अहो गोपालकृष्ण काय गंमत म्हणून उभे राहतील का अशा कोणाच्या पाठीशी? कुणाच्याही पार्टीत जाताना काहीतरी बघितलं असेल ना कृष्णाने. धर्मराज हे व्यक्तिमत्व असं होतं. उद्या यक्षप्रश्नाच्या वेळेला आपल्याला ते पाहायचंय की कृष्ण फक्त त्याच्या पायाला हात लावून नमस्कार करत असत. काय धर्मराज असत, कधीच अपवित्रता नाही. आणि पुढचा प्रसंग आपल्याला माहिती आहे, तो प्रसंग रंगवायचा नाही. मला विदुरांच्या नीतीबद्दल उल्लेख करायचा आहे की जेव्हा त्याला आउटिंगला नेला, ट्रिपला म्हणून नेला आणि गोड 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 लाडू खायला घातले. त्याला लाडू खूप आवडायचे आणि घरून स्पेशल शकुनीने लाडू करून आणले होते आणि त्यात विष घातलेलं होतं आणि स्पेशल डबा दिला फॉर भीम. हा फक्त त्यातला एक लाडू तू खाऊ नको नाही तर विष मिटेल. आणि युक्तिप्रयुक्तीनं तो लाडू कसा खायला घातला आणि कसे बसले, ते वेगळे जेवायला कसे बसले, धर्मराजाला सोडून खूप सविस्तर लिहिलंय वेदव्यासानी. मला तिथे नाही, मला विदुरांपर्यंत यायचंय, तिथे थांबायचं नाहीये. युक्तिप्रयुक्तीने त्याला लाडू खायला घातले आणि ते लाडू विषाचे लाडू खायला, पॉयझनचे विषाचे लाडू खायला घालून त्याला वेलीला बांधून गंगेत बुडवून टाकला. आणि हे सगळेजण घरी आले. धर्मराजाने दुर्योधनाला विचारलं, भीम कुठे आहे? तुमच्यावर तर जेवायला आला होता. दुर्योधन म्हणला, मी आईकडे जातो म्हणाला. धर्मराज विचार करतात, मला सांगितल्याशिवाय भीम कुठेही जात नाही. धर्मराजाला सांगितल्याशिवाय हे चौघही कुठं जात नव्हते. हा नियम होता बरं. ऐकलं पाहिजे हे भावांनी, आणि थोरल्यानं पण ऐकून घेतलं पाहिजे की सगळ्यांनी मला सांगितलं सांगावं असा मी पाहिजे. भीम अत्यंत शक्तिमान आहे, पण भीम कधीही आपल्या दादाला ओव्हरटेक करत नाही. अर्जुन अत्यंत पराक्रमी आहे, पण अर्जुन कधी आपल्या दादाला ओव्हरटेक करत नाही. अतिशय सुंदर आहे द्रौपदी, पण कधीही त्या द्रौपदीनं आपल्या धर्मराजाच्या विरुद्ध एकही वाक्य उच्चारलेलं नाही. किती धर्मराज चांगला असेल, धर्मराजाबद्दल ती सांगते. दुर्योधन म्हणला, फक्त एक वाक्य बोल, माझा नवरा बरोबर नाही एवढं वाक्य बोल, तुमचं राज्य बक्षीस तुम्हाला लगेच. एवढं फक्त ऐकायचंय मला, आपल्या नवऱ्याची निंदा. ऐकून ठेवलं पाहिजे. तेव्हा तिच्या मुखात वाक्य ठेवलं वेदव्यासानी, यत्र मे नियते भरता स्वयं वा यदि गच्छति मयाच तत्र गंतव्यम येष धर्म सनातनः.
माझा पती ज्या ठिकाणी जाईल किंवा कुणाकडून नेला जाईल, मी त्याचं अनुगमन करणं हे माझं कर्तव्य समजते, कारण तोच सनातन आणि श्रेष्ठ असा धर्म आहे. हे पांचाली बोलते आहे. एवढी पराक्रमी आहे ती याज्ञसेनी. ऐकायला पाहिजे की नाही? हे सगळ्यांनी ऐकायला पाहिजे की नाही? आता आमच्या यांना काही कळत, गंमत नाही करत आहे मी. आज अनेक समस्या हे न ऐकल्यामुळे येतात. धर्मराजाचा दोष तिला कळत नव्हता असं नाही. वनात गेल्यानंतर एकांतात असताना ती धर्मराजाशी कडकडून भांडली आहे. तुम्हाला राग कसा येत नाही यांचा असं म्हणते. आपला मुद्दा मांडते, पण परक्यांसमोर ती आपल्या पतीची दुर्गुणांची चर्चा करत नाही. किती प्रसंग आहे तो. एक सुंदर हिमालयात जाताना एक सुंदर कमळ मिळालं तिला. इतकं सुंदर कमळ, असं कमळ तिनं पाहिलेलं नव्हतं. तिनं ते भीमाकडे दिलं आणि सांगितलं, एक गोष्ट करता काय, अशी कमळ मला अजून आणून देता का? मला याची माळ करायची आणि धर्माच्या गळ्यात घालायची. या कमळाच्या सुगंधाचा अधिकारी माझा धर्मराज आहे. आणि भीमाला राग नाही आला. इतकं प्रेम करतोय मी, सगळं प्रेम तुझं त्याच्यावरच. भीमाला याचा आनंद झाला. काय भीम असेल हो. असं असल्यामुळं हा विचार करतो, मला सांगितल्याशिवाय जाणार नाही भीम. आणि कुंतीला येऊन प्रश्न विचारला, आई भीम दादा कुठं आहे, भीमसेन कुठं आहे? ती म्हणाली नाही आला. आणि सगळे हवालदिल झाले, एका बाजूला राहत आहेत. आणि अशा वेळेला कुणाला जाऊन विचारणार? जाऊन विचारलंय विदुराला. 4 मुलं आणि कुंती विदुरांकडे जातात आणि प्रश्न विचारला, विदुर काका असा असा प्रसंग घडलाय. दुर्योधन गेले अनेक दिवस आम्हाला पाण्यात पाहतोय, भीमाचं बरं वाईट झालं नसेल ना? पहिल्यांदा विदुराने दार लावून घेतलं आणि सांगितलं, वहिनी माझ्याजवळ बोललीस, हे कुठेही बोलू नकोस, उरलेल्या चौघांचं रक्षण कर. एक मुद्दा. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, हे जर सगळीकडे याचा प्रचार झाला तर त्यांना आपल्या विरुद्ध षडयंत्र बनवणं अजून सोपं जातं. वेदव्यासानी सांगितलेल्या वचनाप्रमाणे ही 5 मुलं भरपूर जगणारी आहेत. इतक्या सहजासहजी मरायला ही 5 मुलं जन्माला आली नाहीयेत. तुझी 5 मुलं दैवी आहेत कोणती, पण याचा प्रचार करू नको, हे कुठं बोलू नको, चुप राहा. पण अशा प्रसंगातच मनुष्य अजून नवीन मिस्टेक करतो. काय असतील विदुर बघा. अशा अनेक प्रसंगाचा उच्चार इथे येतो. या इथे एक कादंबरीकार गमतीनं लिहितो, भीमाबद्दल मला बोलायचं नाही पण मगाशी बोललो होतो कादंबरीबद्दल म्हणून असेल. शेवटी आलाच नाही तो भीम, कितीतरी दिवस आला नाही. म्हणून म्हणे भीमाचं श्राद्ध ठेवलं होतं आणि खूप गर्दी, खूप ब्राह्मणांना जेवायला बोलवलं. गंमतशीर कथा आहे जरा, ते ऐका. असं आहे की कादंबरीच्या विरुद्ध नाहीये मी, फक्त मूळ काय माहिती पाहिजे आणि मग एन्जॉय करा. नाही का, छान पोहेकरांवर तर खोबरं वेगळं घाला. म्हणजे खोबरं आणि पोह्याचा संबंध काही नाहीये. वाटाण आलं का लक्षात मुद्दा? खोबरा हा प्रकार वेगळा आहे. आणि भीम तोपर्यंत आला, म्हणे भीमाची दाढी वाढली होती असं वर्णन केलं त्या कादंबरीकाराने. आणि भीम त्या ब्राह्मणांच्या पंक्तीमध्ये जेवायला बसला. आपलं श्राद्ध जेवलेला भीम ब्राह्मण आहे म्हणे. कल्पना मांडल्यात त्यांनी. आणि जेवण सगळं संपलं, आतला स्वयंपाक सफाचट. बरं खूप केला होता स्वयंपाक, तो काय आमच्या घरचा स्वयंपाक नव्हे. गडावरचे लोक अचानक वाढले. 10 म्हणले होते 20 झाले. मी घरात स्वयंपाक करत गेलो. म्हणलं असं असं आहे. ते म्हणले, बुवा काळजी करू नका, जोपर्यंत खडक वाचला आहे. खडक वाचल्याचं धरण. अहो जेवण चाललंय, संपलं सगळं जेवण. कुंती म्हणाली, माझा भीम कुठेतरी जेवतोय. ही कादंबरी आहे, तेही एन्जॉय करता आलं पाहिजे. मला सांगायचा मुद्दा असा की अशा कितीतरी प्रसंगामध्ये विदुराने आपली नीती वापरली आहे, युक्ती प्रयुक्ती वापरली आहे. पुढची एक कथा बघूया, थोडासा नाम गाऊया आणि पुढच्या कथानकाचा विचार करूया.
गोपाला गोपाला श्याम गोपाला 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 श्याम गोपाला 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 श्याम गोपाला 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 श्याम गोपाला मुरली गान गोरा गोपी 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 गोपाला देवकी नंदन सुंदर वेणू गोपाला देवकी नंदन सुतन वेणू गोपाला देवकी नंदन सुंदर वेणू गोपाला देवकी देवकी नंदन सुतन वेणू गोपाला राधे 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 गोपाला 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 श्याम गोपाला 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 श्याम गोपाला 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 श्याम गोपाला 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 श्याम गोपाला मुरली गान गोरा गोपी 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 गोपाला गोपी गोपाला गोपी गोपाला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय. विदुरनीतीबद्दल वर्णन करताना वैशंपायन ऋषी सांगतात एक प्रसंग आहे का प्रसंग वारणावताचा आहे. काय प्रकरण आहे हे? हरियाणामध्ये आजही ते ठिकाण आहे. भगवान शंकरांचं अत्यंत जागृत असं ते मंदिर आजही आहे वारणावताचं. या सगळ्या 105 अधिक कर्ण दृष्टद्युम्न अशा बाहेरच्याही विद्यार्थ्यांचं द्रोणाचार्यांकडे शिक्षण पूर्ण झालं. द्रोणाचार्यांची दक्षिणा होती, द्रोणाचार्यांची दक्षिणा एकच होती की माझा जो मित्र ज्यांनी माझा अपमान करून मला दारातनं घालवून दिलं त्या द्रुपदाला मुसक्या बांधून घेऊन यायचं. दुर्योधन म्हणला मी. इतका उत्साह आहे ना त्याला. दुर्योधनो मन्युमयो म्हटलंय. मन्युमय, मन्यू म्हणजे काय? अवास्तव उत्साह, क्रोध आणि प्रत्येक गोष्टीतून वाईट अर्थ काढण्याची वृत्ती या एकत्रीकरणाच्या याला म्हणतात मन्यू. विचित्र उत्साह. मग त्यांची देहबोली जशी विचित्र असते बघा. अव्यवस्थित चित्त आहे ते लक्षात येतं. गडबड असू शकते पण काही लोकांचं गडबडीतलं वागणं सुद्धा खूप देखणं असतं बघा. गडबडीत सुद्धा ते पोळ्या करतील, ते बरोबर एकही वस्तू त्यांच्या हातातली पडत नाही. एक पाडताना दुसरी उचलताना तिसरी पाडायची, तिसरी पडली म्हणून त्याला चिडचिड करायची. तुम्हाला काही कळत नाही, अक्कल नाही. ह्याला मन्यू म्हणतात. दुर्योधन म्हणला मी आणतो. तो स्वतःला प्रूव्ह करण्याच्या बाबतीत गडबड करतोय, घाई करतोय, त्वरा करतोय आणि गेला गडबडीनं. आणि द्रोणाचार्यांच्याच वयाचे असणारे आहेत द्रुपद, म्हणजे वयोवृद्ध आहेत. या द्रुपदानी दुर्योधनाला, दुःशासनाला, कर्णाला, नीट ऐका बरं, पळवून लावला असं वर्णन आहे. कर्णाच्या कानात कुंडलं होती तेव्हा, म्हणजे वर्णन असं केलं त्यांनी. कर्ण रथातनं उतरला आणि पळून गेला, कारण रथ जायला वेळ लागतो ना, नाही का. खूप गडबडीत आहे. एक मुलगा चालला होता, मनुष्य चालला होता. एक कारवाला त्याचा मित्र म्हणला अरे बस सोडतो. तो म्हणला नको, मला गडबड आहे.
आणि यानंतर अर्जुनानं द्रुपदाला मुसक्या बांधून आणलाय, पण द्रुपदाचा मुसक्या बांधताना त्याला कैद करताना सुद्धा अर्जुनाचं देहबोली इतकी छान होती की बांधला जाताना सुद्धा अर्जुनानं त्याला जिंकलंय. नुसतं जिंकलं नाहीये, त्याच्या त्या रूपाकडं, त्याच्या त्या वागण्याकडं, त्याच्या म्हणजे विरोधी म्हणून आलाय. अशा त्या अर्जुनाकडे पाहिल्यावर त्याला असं वाटलं माझ्या मुलीकरता हा जावई करेक्ट आहे. महाभारतकार सांगतात पुढे पांडव मरून गेले, जळून गेले असं कळल्यावर सुद्धा त्यानं अशा प्रकारेच प्रण तयार केला की तो फक्त अर्जुनालाच जमेल. त्याच्या डोक्यात होतं इतक्या सहजासहजी मरायला नाही माझा जावई जन्माला आला. असं बऱ्याच गोष्टी आहेत. मला सांगायचा मुद्दा असा, आणि असं सगळं जिंकलं. द्रोणाने त्याला परत पाठवला, मी तुला मारू शकतो वगैरे सांगितलं, आणि नंतर पांडवांनी विश्व विजय केला, पृथ्वी सगळी जिंकली, आणि वडील जे जिंकू शकले नाहीत ते या मुलांनी जिंकलं वगैरे. आणि आता सगळीकडे चर्चा सुरू झाली की पंडूचं राज्य आता पंडूच्या मुलाला देऊन टाकायला पाहिजे. साहजिक आहे ना, जो योग्य आहे. आजही चर्चा सुरू आहे की नाही 24 सालची, जो योग्य आहे त्याला 24 साली परत कंटिन्यू करायला. हे राजकारण आजचं आहे असं समजू नका, ते त्यावेळेलाही आहे. सर्वसामान्याला काय पडलंय हो, जो चांगला आहे त्याला निवडून देतात. माझा वैयक्तिक स्वार्थ मुद्दा नाही आहे. सर्वसामान्य मनुष्य काय म्हणतो की देशाचं भलं होईल, माझ्या पुढच्या पिढ्यांचं भलं होईल, अशालाच निवडून, अशालाच राजा करा. आणि असा धर्मराज आहे त्यावेळेचा, आणि ते बरोबर पण आहे. आणि हे जेव्हा दुर्योधनाला कळतं, कानावर जातं, तेव्हा दुर्योधन विचार करतो काही करून त्यांचा तळपट करूया. आणि म्हणून त्यानं एक योजना आखली आहे. मला विदुर नीतीबद्दल बोलायचंय बरं. विदुरांबद्दल जे जे श्लोक आलेत ते मला सांगायचे. आणि सगळी योजना करण्यात आली. पुरोचन नावाचा वारणावताला राहणारा, वारणावताला उत्तम असं शिवभवन बनवण्यात आलं, जे लाख भुसा पेटणारे पदार्थ यांच्याद्वारे बनवण्यात आलंय. आणि त्यामध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि तुम्ही वारणावताला, त्यांनी काय आयडिया सांगितले दुर्योधनाने की बाबा तुम्ही एक काम करा, यांना फक्त हस्तिनापुरातनं बाहेर काढा. थोडे दिवस, 1 वर्ष 2 वर्ष जर बाहेर राहिले तर मी बरोबर सगळ्यांना मी जिंकतो आणि त्यांचा तळपट करतो. इथे धृतराष्ट्राने सांगितलं, दुर्योधना तू कितीही प्रयत्न कर, माझी मनोदेवता असं सांगते काही असलं तरी आपल्यापेक्षा पांडव योग्य आहेत. धृतराष्ट्र शहाणा आहे, आंधळा असला तरी. तुम्ही माझा ऐका बाबा. आणि युक्ती करण्यात आली. शेवटी धृतराष्ट्र स्वतः जाऊन कुंती मातेला भेटतो. ते ज्या दालनात राहतात तिथे जातो आणि सांगतो खूप कष्ट केले तुझ्या आईने, खूप सहन केलं बाळांनो, खूप तुम्ही महान झालात, आय एम प्राऊड ऑफ यू. बट थोड्याफार तीर्थयात्रा केल्या पाहिजेत. वारणावत पाहिलं का तुम्ही? जा शंकरांची सेवा करा काही. आणि असे 5-50 मीडियावाले सारखे जाता येता विचारतील अशी व्यवस्था केली. का हो तुम्ही वारणावताला गेला होता का उत्सवाला? अरे काय झालंय मंदिर हो. आता धर्मराज हा इतका साधा आहे, इतके लोक ज्या अर्थी विचारतात, मीडिया मुद्दाम का सांगतोय? सगळ्या चॅनेलवर एकच बातमी का? विचार करायला पाहिजे की नाही? एकच बातमी सगळ्या चॅनेलवर काय येते? काहीतरी त्यांचा हित असणार आहे हो. आणि युक्ती प्रयुक्तीनं यांना तिकडे पाठवण्यात आलंय. आणि वर्णन केलंय वेदव्यासानी महाभारत मध्ये, या महाभारतामध्ये त्यांनी वर्णन केलं या ग्रंथामध्ये की सर्व हस्तिनापुरातले सर्वसामान्य लोक विचार करतात यांना का पाठवलं जातंय, असं राज्याभिषेक ठरलाय का पाठवलं जातंय. आणि इथे वेदव्यास अप्रतिम श्लोक लिहितात, कारण त्यांच्या अनेक चर्चांमध्ये विदुर आहे.
कारण महामंत्री म्हटल्यानंतर त्याच्याकडनंच सगळं घेतलं पाहिजे ना. याच्याकरता एवढे पैसे लागते. लाक्षागृह हा शब्द नाहीये, शिवभवन असा शब्द आहे. शिवभवनाकरता इतके पैसे, ते मंजूर कोण करणार? पण एखाद्या मंत्र्याला तिथे ठेवल्यानंतर तो जर चुकत नसेल तर असा अचानक त्याची उचलबांगणी करता येत नाही. कारण काय? काही अपराध घडलाय का त्याच्याकडनं? काही नाही. त्यामुळं सगळं त्याला माहिती आहेत, सगळे हिशोब माहिती आहेत. कारण त्याला माहीत झाल्याशिवाय, त्याच्या सहीशिवाय मंजूरच होणार नाहीये. वेदव्यास लिहितात की इंगितज्ञ शब्द वापरला व्यासाने. त्यात इंगितज्ञ म्हणजे मनातलं जाणणारा. तेषाम इंगित भावज्ञो विदुरस्तत्वदर्शिवान अकारेण च तम मंत्रम बुबुधे दुष्टचेतसाम. धृतराष्ट्राच्या हालचालीवरून, हात ठेवण्यावरून सिंहासनावर, दुर्योधनाच्या येण्या जाण्यावरून, त्याच्या पावलं टाकण्यावरून, त्याच्या नेत्र पालवीवरून, त्याच्या इकडे तिकडे बघण्यावरून, त्याच्या डोळ्याच्या बुबुळाच्या चांचल्यावरून विदुराला कळलं की काहीतरी असं षडयंत्र तिथे रचलं जात आहे जे मला कळू दिलं जात नाहीये. आणि मला कळू दिलं जात नाही याचा सरळ अर्थ असा, पांडवांचं तळपट करायचंय. एका माणसाला पाठवून दिला, त्याच्या विश्वासातले गुप्तहेर होते, पाठवून दिला, तो आला. ते सगळे ढीक ढीक बघून कशाचं कळलं, असं म्हणले. म्हणलं की हा ताकभात, बरोबर आहे. म्हणच आहे ना, म्हणलं की ताकभात ओळखता आला पाहिजे. पुढचे पदार्थ सांगत नाही. आणि आता प्रत्यक्षात जायला निघालेत. विदुर कसे वागलेत या प्रसंगात? विदुरांना हे कळलंय, किंवा ते दुर्योधन पण शहाणा आहे. विदुरांना हे आपल्या हालचालीतून कळू शकतं आणि ते बातमी देऊ शकतात. तेव्हा विदुरांवर गुप्तहेर ठेवले पाहिजेत, आणि ते ठेवलेले आहेत दुर्योधनाने. हे विदुरांनाही माहिती आहे, पण विदुरांना हे माहिती आहे, त्याला माहित नाही की यांना माहिती आहे. चितपट मात एकमेकांवर अशीच करायची असते. विदुर अगदी आपल्याला काही माहिती नाही सर, हे सगळं तुम्हाला दासबोधात मिळेल. राजकारण उदंड करावे, परिते कळोच न द्यावे. आणि समर्थ शेवटी लिहितात, परपिडेवरी नसावे अंतःकरण. राजकारण ही वाईट अर्थानं समर्थ गोष्ट उल्लेखित करत नाहीत. राजस्य कारणम, चांगल्या कार्याकरता जे केलं जातं त्याला राजकारण म्हणतात. स्वार्थाकरता केलं जातं त्याला ती कणिक नीती आहे. ती कणिक नीती पण धृतराष्ट्राचा गुरु होता कणिक नावाचा. कणिक नीती पण विदुर नीती सारखी ऐकली पाहिजे. आत्ता सांगणार नाहीये मी. ते म्हणले कणिक म्हणजे आम्हाला फक्त ते गव्हाची पीठ माहिती. म्हणले कणिक असो. म्हणून विदुर एकदाही भेटायला गेला नाही. आता कितीतरी महिने तयारी चालली, विदुर कधी भेटायला गेला नाही. काय म्हणतोय धर्मराजा, काय म्हणतोय धर्मराजा, अशी चर्चा चालली. अजिबात तो कळू देत नाही की मी काही त्यांना सांगायला गेलोय किंवा त्यांना अंदाज दिलाय. जेव्हा सगळेजण चालले, नीट ऐका श्लोक इथला मी सांगतो, सगळेजण चालले त्यांच्या बरोबर आणि रथात बसतायत, तेव्हा दुर्योधन आता गर्दीत काय सांगितलं तर सगळ्यांनाच कळणार आहे. गर्दीत जर काही सांगितलं तर सगळं, त्यामुळे गर्दीत कधी कोणी पासवर्ड सांगतो का मोबाईलचा, OTP सांगतो का? नाही. त्यामुळे दुर्योधन त्यावेळेला थोडासा गाफील आहे. त्यावेळेला वेदव्यास वर्णन करतात, प्राज्ञ पलापज्ञ प्रलापज्ञ मिदम वच प्रलापज्ञ मिदम वचः प्राज्ञम प्राज्ञ प्रलापज्ञम वचो ब्रवीत. कळलं का? विचित्र असणाऱ्या म्लेंछ भाषेमध्ये 2-4 वाक्य सांगितली आहेत. म्लेंछ भाषा जाऊ द्या, यावनी भाषा जाऊ द्या. आपण लहानपणी फरपची भाषा बोलायचो बघा, ती सगळ्यांना येणार नाही. फर फचा भार फाशे मर फदे बोर फोल्लो मर म्हणजे कूर फुणाला कर फळत नार फाय. कर फळलं किरफिनी. हे समर्थ सगळं सांगतात. तुम्हाला 100 भाषा आल्या पाहिजेत.
आम्ही नाही ती भाषा बोलणार, असं चालणार नाही. तुम्हाला इंग्लिश आलं पाहिजे, तुम्हाला कानडी आलं पाहिजे, तुम्हाला हिंदी, थोडं थोडं तर सगळं झालं पाहिजे. सावरकर 19 भाषांमध्ये बोलायचे हो. आणि जी भाषा बोलायचे त्यावेळेला असं वाटायचं ते त्या भाषेचे आहेत. आम्हाला नुसतं मराठीत बोलताना सुद्धा म्हणजे ऍक्च्युली तडमडत 2-5 शब्द इंग्लिश आलेच पाहिजे. मराठी भाषा दिनाचा ओपनिंग सेरेमनी होता, त्यामध्ये माझं लेक्चर होतं मराठी या विषयावर, पण माझी गाडीच मिस झाली. देन मी ओला बुक केली आणि पाऊस आल्यामुळे मी ओली झाली. नवदेत यावनीम भाषाम प्राणैः कंठगतैरपि असं होतं पूर्वी. काही लोक होते तसे कर्मठ, पण विदुराजवळ ही ख्याती आहे. अशा भाषेत तो बोलतो. आणि काय बोलला तो? कक्षघ्न शिशिरघ्नश्च महाकक्षे बिलौकसा न दहती न दहेद इते चात्मानम यो रक्षति सरी जीवती. आणि आता हे 5ही जण अर्जुन आणि हे सगळे वेगळ्या अर्थात बसले, पण धर्मराजाच्या रथामध्ये, युधिष्ठिराच्या रथामध्ये कुंती बसली. रथ सुरू झाला, विश्वासाचा तो सारथी आहे. असा त्याचा हात हातामध्ये दाबला कुंतीनी धर्मराजाच्या, बरं युधिष्ठिराचा. धर्मराज हे नाव पडलंय त्याच्या चांगलेपणामुळे, त्याचं मूळ नाव आहे युधिष्ठिर. आणि त्याने प्रश्न विचारला, आईनं प्रश्न विचारला, विदुर काका काय म्हणाले आत्ता? कुंतीचं सुद्धा चरित्र सगळ्या आयांनी ऐकावंच आहे. कुंती हे जुनं व्यक्तिमत्व झालं, आत्ताचं व्यक्तिमत्व मासाहेब जिजाबाई. तुम्हाला वारंवार जाणवेल महाभारताची छाप. पुरंदरच्या तहामध्ये अक्षरशः कोसळायची वेळ आली शिवबांची, त्यावेळेला बळ दिलंय ते आईने. माझे गुरुजी सांगायचे, जिजाबाई या शब्दामध्ये 4 शब्द आहेत: जिवंतपणा, जागरूकता, बाणेदारपणा आणि ईश्वरनिष्ठा. ते जिजाबाई. कुंती जागृत आहे. काका काय म्हणाले? आई, काका म्हणाले, सगळ्या जंगलाला आग लागली ना तरी जो बिळात राहतो तो उंदीर जळून मरत नसतो. आणि वनामध्ये नेहमी फिरणारे जो लोक आहेत ना, त्यांना दिशांचा भ्रम होत नसतो. हे 2 वाक्य. आणि यात सगळं पुढचं विदुर नीती लपलेली आहे बघ. मग पुढे तो खनक पाठवला. कुणी केली योजना ही सांगा ना? ही विदुर नीतीच आहे ना. ते जळून मेले असते ते. आणि निरोप दिलाय, या दिवशी तो खनक येईल. तो खनक म्हणजे खणणारा. भीम सहदेवाला आणि कुंतीला खांद्यावर घेऊन त्या विवरातनं पळत गेलाय. म्हणजे ते किती मोठं विवर खणलं असेल. आणि जेव्हा तिकडे वारणावतेश्वराच्या भगवान शंकराच्या मंदिराचे जेव्हा पडघम वाजायचे ना आरतीचे, तेव्हा तो खणत बसायचा. ती तासनतास आरती चालायची. आणि या मंदिराचं, या शिवभवनाचं, यांच्याकरता बांधलेल्या वास्तूचं बांधकाम करताना जे खड्डे केले होते ना, त्यात ती माती टाकली आहे. आणि निरोप यांनी दिलाय काकानी की या दिवशी आग लावा, कारण 2 दिवसांनी तो आग लावणार आहे. भीमाला खूप दिवसात काम असलं, काही मिळालंच नव्हतं. आणि त्यांनी पुरोचनाच्या घरापासूनच सुरुवात केली. तो पिऊन झोपला होता, अशीच असं वर्णन आहे. त्याने विचार केला 2 दिवस आता काय गडबड आहे. काय विदुराची युक्ती असतील बघा. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये जेव्हा हे लोक पळून गेले, निघाले कर्मधर्म संयोगानं, त्यावेळेला ती भिल्लीण आणि तिची 5 मुलं कर्मधर्म संयोग, त्यांनी काय मुद्दाम बोलवले नव्हते.
त्यामुळे ते 6 हाडाचे सांगाडे सापडले, एक स्त्रीचा आणि 5 पुरुषांचे. मला तेही बोलायचं नाहीये. विदुराने सांगितलं होतं ते सगळं व्हायला लागलं ना की पहिल्यांदा ते सगळं पेटेल. त्या खनकाला सांगितलं होतं पहिल्यांदा ते विवर बुझव. कल्पना करा नसतं केलं विदुराने तर. कारण सगळं पेटून जेव्हा ती इमारत उद्ध्वस्त झाली तेव्हा ते विवरही सापडलं असतं की नाही सगळं चेक करताना. त्यामुळे ते विवर बुजवलेलं ते असं इथपर्यंत विजवलं की तिथपर्यंत कोणाच्या शंका झाली नाही. कोणाची आयडिया ही. म्हणून सज्जन, मी खरं सांगतो आपल्याला, खूप मला कळतं असं नाही, अनेकांच्या पायाजवळ बसून मी गेले 30 वर्ष ऐकतोय. मी स्वतः अभ्यास करतोच आहे, करायलाच पाहिजे. पण महाभारतामध्ये ज्या व्यक्तिमत्वात दोष सापडत नाही, एकही दोष सापडत नाही, असं व्यक्तिमत्व विदुरांचं आहे. दोष तुम्ही काढूच शकत नाही. तुम्ही एक वेळ धर्मराजावर दोष काढाल, पण विदुरांचं चरित्र इतकं पवित्र आहे. स्वतः करता काही नाही, नॉट फॉर पर्सनल कॉज बट नॅशनल कॉज, असं विदुरांचं चरित्र आहे. आता मुख्य विदुर नीतीकडे यायला आरंभ करूया. सगळ्या प्रसंगाचा उल्लेख नको. विदुराची नीती, या नीतीमधला एक गंमतशीर प्रसंग. विदुर गंमतशीर पण बोलतो, असं प्रत्येक वेळेला धीर गंभीर असं अगदी चेहरा स्त्रीचा असं नाही. विदुर गमत्या पण आहे, कॉन्फिडन्स लेवल पण चांगली आहे त्याची. जेव्हा द्रौपदी स्वयंवराचा प्रसंग झाला तेव्हा दुर्योधन गेला होता, दुःशासन गेला होता, कर्ण गेला होता, विदुरही गेले होते. पांडवांना पण बातमी कळली म्हणून पांडवही आलेत, कारण प्रयत्नपूर्वक द्रुपदानी या लग्नाची बातमी सर्वत्र पोहोचेल, खेडोपाडी पोहोचेल म्हणून ट्विटरवर अगदी सगळीकडे प्रसृत केली. अर्जुनाला कळलं पाहिजे, त्यांच्या डोळ्यासमोर एकच व्यक्तिमत्व होतं अर्जुन. पांडव जळून मेले हे सगळीकडे असताना फक्त 2 लोक असे आहेत, 2 घराणी अशी आहेत की त्यांना ते वाटत नव्हतं. एक म्हणजे भगवान गोपाल कृष्ण आणि त्यांचं घराणं, आणि दुसरे द्रुपद. आणि मग प्रयत्नपूर्वक ते तिथे पोहोचले, एकचक्रा नगरी वगैरे वगैरे सगळं. मला तो प्रसंग सांगायचा नाहीये. आणि तो स्वयंवराचा प्रसंग आला. त्या धृष्टद्युम्नानं, ही सगळी धृतराष्ट्र, धृष्टद्युम्न, ही सगळी नावं सुद्धा लिहायला अवघड आहेत बरं का. द्रौपदीचा सख्या भाऊ धृष्टद्युम्न यांनी जाहीर केलं की माझी ही बहीण त्याच्या गळ्यामध्ये वरमाला घालील जो हा प्रण पूर्ण करेल. आम्ही बनवलेले हे 5 बाण याच धनुष्याला लावून, जे मत्स्याचं यंत्र बनवलं होतं लाकडाचं, त्याचा मत्स्यभेद करेल, पाण्यात बघून तो मत्स्यभेद करेल, त्याला माझी बहीण वरमाला घालेल. पण रूपेन गुणेन कुलेन चैव, तो कुलवान असला पाहिजे. कर्णाची बाजू घेणाऱ्यांनी लक्षात ठेवा, त्यांनी तिथे आवेदनच द्यायला नको होतं. बरं, त्यांनी ते कोपऱ्यात कुठेतरी सांगितलं नाहीये वरती स्टार, हिडन चार्जेस नाही, जाहीर केलेलं आहे. म्हणून कर्णावर अन्याय बिन्याय झाला हे डोक्यातनं काढून टाका. बरं, कर्ण चांगल्या कुळातला होता, पण हे त्याला स्वतःला माहित नव्हतं ना, या द्रौपदीचा काय गुन्हा आहे? द्रौपदीची काही चूक आहे का? तिनं फक्त, बरं लोक म्हणतात नाही कर्णाचा तिनं भर सभेत अपमान केला, मग काय कुठे उद्या सांगायचं का? तिला आजच्या मुलीचा विचार करा. आपल्या मुलीला चॉईस असला पाहिजे की नाही लग्न करताना, मला नाही लाय मुलाशी लग्न करायचं, एवढा चॉईस द्याल की नाही तुम्ही मुलीला? ती फक्त 2च शब्द बोलते बरं का, 3 शब्द आहेत. नाहम वरयामी सूतम, मी सूतपुत्राशी विवाह करणार, एवढं तिला स्वातंत्र्य द्याल की नाही?
कर्णाची बाजू घेताना तिथं स्वातंत्र्य काय होऊन घेत आहे? अपमान विपमान तिनं काही केलं नाही आहे. तो आधी उठलाच कशाला? जाहीर केलंय गुणेन रूपेन कुलेन चैव, कुलवान पाहिजे तो मुलगा, नुसता तो बाण मारू शकतो असं नाही चालणार. मला ती कर्णाची बाजू मांडायची नाहीये, मला सांगायचा हेतू आहे की तो प्रसंग आपल्याला माहिती पाहिजे. बरं, त्याने अपमान विपमान काही केला नाही, भर सभेमध्ये बोलली, मग कधी बोलायचं? त्याला हळूच मेसेज करायचा का? तिनं कधी बोलायला पाहिजे तो बोला ना, टायमिंग तिनं कधी बोलायला पाहिजे. आणि आता अर्जुन येतो, तो ब्राह्मणांच्या वेशात आहे आणि तो येतो आणि तो मत्स्यभेद करतो. मला इथला प्रसंग मोह होतोय सांगण्याचा. काय द्रौपदी असेल जी उत्तर पांचालची राजकन्या आहे, राजकन्या आहे, द्रुपदाची मुलगी आहे. ती एका ब्राह्मणावर, तिला माहिती नाही हा अर्जुन आहे, तिला माहिती नाही हे पांडव आहेत, तिला माहिती नाही हे हस्तिनापुराचे राजे आहेत, तिला ह्यातलं काही माहिती नाही. एका भिक्षा मागणाऱ्या ब्राह्मणाबरोबर ती एका छोट्या झोपडीत आली, कारण तो पराक्रमी आहे आणि तसा वर होता, तसा पण होता. आणि आल्याबरोबर आता जेवायचं कुठे? तेव्हा त्यांच्या गळ्यात झोळ्या, ते भिक्षा मागत मागतच आले होते, गळ्यातल्या झोळ्या काढल्या आणि सगळ्या झोळ्यातनं काय थोडे भात आमटी काय जेव्हा असेल ते सगळं काढलं. आणि कुंतीनं सांगितलं आपल्या सुनबाईला, याचे 2 भाग कर, पूर्ण त्या भिक्षेचे 2 भाग कर, 1 भाग भीमाला द्यायचा, उरलेल्या भागात आपण सगळे. और पहिल्या दुपारी ती भिक्षांना जेवली आहे, तिनं तक्रार केली नाही. कुठं आणून ठेवलं मला ही नाही, कसला नवरा पाहिला आहे, मी पहिल्या गाडीने परत येते. अहो संध्याकाळी झोपायचा प्रश्न आलाय, इतकी छोटी झोपडी आहे, पण हे आडदांड पांडव. तिला विचारलं, अगं झोपायचं कुठं? हे महाभारतात सांगतो बरं, ही कादंबरी नाही सांगत आहे, ही मातकथा नाही, घडलेलं सांगतो इथे. द्रौपदी, अगं झोपायचं कुठे? काय म्हणली असेल ही मुलगी? ही मुलगी म्हणली, त्यात काय सासूबाई, यांच्याजवळ दर्भासन आहेत, 5 जण असे झोपतील, तुम्ही डोक्याशी झोपा, मी पायाशी झोपते. पहिल्या रात्री ती 5 पांडवांच्या पायाजवळ झोपली आहे. पुढे सत्यभामेनं प्रश्न विचारला एकदा वनात गेल्यावर, की काय यांच्यावर तू जारण मारण उच्चाटन केलं, हे 5 जण तुला विचारल्याशिवाय, काही प्रसंग आला की तुला विचारतात, काय यांच्यावर जारण मारण उच्चाटन केलं, कसं काय तंत्र काय मंत्र वापरलास? तेव्हा तिनं सांगितले, लिहून घे म्हणाले, ज्या दिवशी मी या घरात आले त्या दिवशी मी ठरवलं, मला माहिती नव्हतं हे घर काय आहे, त्या दिवशी मी ठरवलं या घराला मी सोन्याचा कळस बसवीन. एक्सपेक्टेशन ठेवू नका हो, आपण तिथे निर्माण करण्याची धमक ठेवा. आज आमच्या मुलींना हे शिकवण्याची गरज आहे की नाही? बोला. मुलींमध्ये हे नाही असा मुद्दा नाहीये, पण आपण त्यांचं ब्रेन वॉशिंग करून असा पाहिजे तो नवरा, त्याचा कट असा पाहिजे, नाही तर त्याला कट करायचा. सासू सासरे नसलेलेच बरे, खुंटीवरचा कावळा उडून गेला की गेला. नो, आम्हाला महाभारत शिकवतं, जाईल तिथे स्वर्ग असेल अशी अपेक्षा करू नका, मी जाईन तिथे स्वर्ग निर्माण करीन ही धमक ठेवा. आणि आहे आपल्यामध्ये ते, आपण ते जागृत करत नाही. विदुरनीतीला सोडून बोलतोय मी, हे मुख्य विषय बाजूला राहिला, पण आज हे फार सांगण्याची गरज आहे. लक्षात, आज छोट्या छोट्या गोष्टीवरनं डिवोर्स चालले, डिस्टर्ब सगळी. खरं बरं, इतके श्रीमंत आहेत लोक, काही कमी नाहीये, पण कारण काय? नवरा घोरतो. आमच्याकडे परवा क्षीरसागर म्हणून नावाच्या एक वकील आल्या होत्या, त्या म्हणाल्या, बुवा तुम्ही प्रवचनात सांगाल असे आमच्याकडे केसेस झाल्यात, माझ्या नवऱ्याला पराठे आवडतात, तो पराठे सोडून काही खात नाही, म्हणून मला डिवोर्स पाहिजे. म्हणून एक मुलगी आली होती. किती सोपं आहे, राम ठोका आपला पराठे करून ठेवायचा, किती सोपं आहे की नाही? हो, त्याला 100 पदार्थ आवडत असतात, किती कटकट झाली असती. ते म्हणे मला माहिती नव्हतं, लॉकडाऊन मध्ये हा घरी असायचा ना, दुपारी पराठे, संध्याकाळी पराठे.
मी तुम्हाला नंबर देईन त्यांचा, तुम्ही विचारा खरं बोलतोय का मी हे. काय हे कारण असू शकतं का? म्हणून महाभारत ऐकलं पाहिजे. महाभारत फक्त लोकांना बनवायची युक्ती नाही आहे, आपला प्रपंच कसा नेटका करावा ही युक्ती आहे. आणि असा सगळा प्रसंग घडला. आणि आता विदुरांची गमतीचा स्वभाव मी सांगतोय आपल्याला. आणि पांडव प्रगट झालेत, विदुरांना कळलंय. नंतर विदुर जाऊन भेटलेत, गोपालकृष्ण जाऊन भेटलेत, आणि विदुर इकडे आले. विदुर एकटे निघाले, विदुरांनी ओळखले कोण आहेत आणि आले. आणि आल्याबरोबर स्वागत केलं. धृतराष्ट्राची गंमत केली. अभिनंदन महाराज, अभिनंदन. विदुर म्हणे राजाजी, द्रौपदी आपली सून झाली. धृतराष्ट्राला वाटलं वा वा वा, मला वाटलंच होतं माझा दुर्योधन तसा आहेच आहे. काय असेल विदुर बघा, तो शेवटपर्यंत बोलत नाहीये, सगळा बोलू देतो त्याला. बरं, केवढं भाग्य आहे आपलं. अत्यंत संपूर्ण जगामध्ये सुंदर असणारी, इतकी सुंदर, दोघी जणी सुंदर होत्या त्यावेळेचं वर्णन आहे. बरं, एक गोपालकृष्णांची पत्नी रुक्मिणी आणि द्रुपदाची मुलगी याज्ञसेनी, यज्ञातनं उद्भवली आहे. याज आणि उपयाज नावाचे दोन बंधू होते, असे तंत्रमंत्र करणारे. त्या याजाने केलेला विचित्र यज्ञ आहे तो. त्या यज्ञात आपल्याला जायचं नाही आता. आणि यातनं उद्भवलेली ही याज्ञसेनी, तो म्हणले मला ठाऊकच होतं माझाच मुलगा हे प्रण जिंकणार. सुनबाई झाली ना माझी? हो म्हणाले. तुमची सुनबाई म्हणजे अर्जुनाची पत्नी झाली. इतका चेहरा पडला त्याचा. पण त्यानं प्रयत्नपूर्वक हो का, त्याला हसावं का रडेना कळेना. आणि विदुर पाहत राहतात. विदुर छान असे पाहत राहतात. म्हणजे विदुरांचा नुसते धर्मशास्त्र पाळणारे नव्हेत, योग्य त्या वेळेला योग्य त्या रसाचा रसपरिपोष आपल्या जीवनामध्ये आणणारे पण विदुरजी आहेत. आणि आता मुख्य विदुर नीतीचे जे 8 अध्याय आहेत तिकडे येऊया. तो प्रसंग कुठला आहे? पांडव वनात जातात. वनवासी बनल्यानंतर 12 वर्ष वनवास अनुद्युतामध्ये ठरले. काय? 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास. अज्ञातवासात जर ओळखलं तर पुन्हा 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास, पुन्हा अज्ञातवासात ओळखलं तर असं मल्टिप्लाय, गुणिले गुणिले गुणिले. पण ओळखू शकले नाहीत. दुर्योधनाला वाटलं आपण ओळखलं, पण भीष्माने सांगितलंय आपण ओळखू शकलो नाहीये. त्यांची अज्ञातवास संपून 15 दिवस झालेत. ते चांगुलपणा करतात इथे राहिलेत, तेव्हा आता प्रांजळपणानं त्यांना राज्य दिलं पाहिजे, असा सगळी चर्चा चालू आहे. आणि विराट नगरीमध्ये विराट पर्व नावाचा जो भाग आहे उद्योग पर्वातला, विराट उद्योग पर्वाच्या आधी विराट पर्व नावाचा भाग आहे. या विराट पर्वामध्ये विराटाची जी मुलगी होती तिचं नाव उत्तरा. या उत्तरेला अर्जुन उत्तम असं संगीत आणि नृत्य शिकवित होता. तेव्हा विराटाने क्षमा मागितली की मी तुमच्याबद्दल वाईट वागलो, तुम्ही इतके महान आहात, जागतिक कीर्तीचे आहात, माझ्याकडे नोकर चाकर म्हणून राहिलात, पण मला कळलं नाही वगैरे वगैरे. तेव्हा मला याचं परिमार्जन करू द्या, तुमच्या घराण्याशी माझा संबंध जुळू द्या, माझी मुलगी मी अर्जुनाला देतो. काय बिघडत होतो तिथं? अर्जुनाचा स्वभाव कसा आहे बघा. अर्जुन म्हणाला, ज्या मुलीला मी शिकवलं तिच्याशी विवाह करणारा, आपल्याच विद्यार्थिनीबरोबर पळून जाणारा मी शिक्षक नाही. विद्यार्थिनी ही मुलीसारखी असते, कन्येसारखी असते. वडिलांनी कन्येशी विवाह करू नये आपल्या धर्मामध्ये. तेव्हा मी हे करणार नाही, पण मला हे नातंही सोडायचं नाही, म्हणून माझ्या मुलाशी हिचा विवाह करून द्या. म्हणून कृष्णांना निरोप देण्यात आला. तेव्हा कृष्णांकडे शिकायला गेली आहे सुभद्रा. कृष्णांकडे राहिली आहे बरं 12-13 वर्ष, ती या वनात नाही आहे. आणि अभिमन्यू कृष्णांकडे तयार झालाय, अर्जुनाचा मुलगा. आणि तयार कोणी केलाय? कृष्णाने. आणि अभिमन्यू आणि यांचा विवाह झाला. या विराटाच्या उपप्लव्य नगरीमध्ये हा प्रसंग घडलाय. आणि यानंतर सगळ्या पुढच्या राजकारणाच्या हालचाली यांनी उपप्लव्य नगरीमध्ये राहून केलेल्या बरं. आणि विवाह सगळा काही प्रसंग पार पडला, विवाह झाला. आणि विवाहोत्तर ही सगळी मंडळी आता बसली आहेत चर्चा करायला. विदुर नीतीपर्यंत आपल्याला यायचं आहे.
चर्चा करायला बसले, सगळे राजे लोक बसलेत, डोळ्यासमोर चित्र येऊ द्या. हा प्रसंग आपल्याला महाभारतात बघायला मिळालाय. बलराम बसलेत, कृष्ण बसलेत, विराट मुख्य आसनावरती आहे, द्रुपद राजे आहेत, त्यानंतर सात्यकी आहे, काही यादव मंडळी आहेत, बरीच मंडळी तिथे गर्दी आहे. आणि कृष्णाने बात छेडली, उद्योग पर्व बात छेडली. पांडवांच्या वरती झालेला जो अन्याय आहे आपल्याला माहिती आहे. प्रयत्नपूर्वक पांडवांना या कपटयुद्धामध्ये गुंतवण्यात आलं. एकदा हारल्यानंतर पुन्हा धृतराष्ट्राने ते परत दिलेलं असताना सुद्धा पुन्हा त्यांना अनुद्युताला प्रवृत्त करण्यात आलं. आणि काहीही कारण नसताना अशा प्रकारची अट ठेवण्यात आली. आणि त्या अटीनंतर त्यांना 12 वर्ष वनात जावं लागलं. काय कारण आहे हो, तुम्ही यात जिंकला तर 12 वर्ष वनात, हे नाही म्हणू शकले असते की नाही? आम्ही 12 मिनिटंही जाणार नाही. काय अशी काही थोडीच आहे घटना लिहिलेली की असंच केलं पाहिजे? पण त्या शकुनीला वाटतंय आणि तो करतो, याला काय अर्थ आहे? म्हणजे सगळ्या बाजूनी अन्याय झाला, पण सज्जनपणाच्या नावाखाली, पांडवांच्या सज्जनतेच्या नावाखाली त्यांच्यावर अनन्वित अत्याचार झाले. पण पांडव हे चांगले आहेत आणि म्हणून आपलं राज्य आपल्याला मिळालं पाहिजे. याकरता आता पुढची काय हालचाल करायला पाहिजे, याकरता ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे. केव्हा तरी सावरकरांचा मी वक्ता कसा झालो वाचून बघा, वाचलेलंही असेल. सावरकरांनी सांगितलंय, ज्यांचं बोलणं आरंभ झाल्यानंतर कुणी ते खोडू शकत नसे, असे बॅरिस्टर सावरकर ते सांगतात. माझे आदर्श वक्ते ते म्हणाले, मी उद्योग पर्वाची भाषणं पाठ केलेली आहेत. बरं, उद्योग पर्व पाठ केलं होतं सावरकरांनी, नुसतं माहिती होतं नव्हे. कसे मुद्दे मांडावे, कशा प्रकारे एका पाठोपाठ एक राजकारणाचा मुद्दा कुणी खोडूनच काढता कामा नये, हे उद्योग पर्व मी पाठ केलं. आणि म्हणून तर बॅरिस्टर सावरकरांना बाजूला ठेवलं. आता तेच मुख्य झाले असते. असो, तेव्हा हे कृष्णाचं भाषण संपतं एवढ्यात बलराम दादा बोलायला उभे राहिले. बलराम दादा पहिलीच चर्चा करतात. बलराम दादाचं वैशिष्ट्य जर काय असेल तर ते मनातून दुर्योधनाच्या बाजूचे आहेत. मनातून कसे आहेत ते? दुर्योधन हा त्यांच्याकडे गदायुद्ध शिकलेला, मिथिलेला थोडासा शिकलेला एक कोर्स केलाय, शॉर्ट कोर्स. त्यानं असा भीमही त्यांचा शिष्य, पण भीम थोडा अर्धांड आहे हो. तो खोटा आदर दाखवत नाही. बनेल माणसं असतात ना, ते तुम्हाला 20 फुकट देईन, अमकं फुकट देईन. मी केव्हा तरी बोललो असेल, वपू काळेंनी खूप छान लेख लिहिलाय. ते म्हणाले, देशाविरुद्ध केलेला सगळ्यात वाईट कट कुठला असेल तर तो फुकट. हा देशाविरुद्धचा कट आहे म्हणाले. बघा लंकेची काय अवस्था झाली. फुकट हा शब्द, खोटारडेपणा भीम करत नाही. दुर्योधन त्याबद्दल एक नंबर आहे. आणि बलराम दादा हे साधे आहेत. बलराम दादा हे कळत नाहीये की यांच्या मनात काय. पण बलराम दादा कोणाचं ऐकत नाही. घरात काय बोलायला, तुला काही कळत नाही, मी थोरला का तू थोरला, त्यामुळे कृष्णाला काही बोलता येत नाही. असे बलराम दादा बोलायला उभे राहिले. हे बघा, तुम्ही बोलताय ते बरोबर, पांडव माझेच आहेत, माझी बहीण अर्जुनाला दिलेली आहे, माझं नातं आहे त्यांच्याशी. सगळ्या अर्थानं जरी हे बरोबर असलं तरी सुद्धा दुर्योधनाशी जेव्हा युद्ध झालं त्यावेळेला धर्मराज नाही म्हणू शकत होते की नाही? ते नाही म्हणले नाहीत. बरं, शकुनीला नाही म्हणू शकत होते की नाही? ते शकुनी त्यांच्यापासून खेळलेला मला चालणार नाही म्हणू शकत होते की नाही? पण ते नाही म्हणले नाहीत. बरं, आता ते बसले आणि हो म्हणल्यानंतर या दुर्योधन आणि जिंकले. दुर्योधनाची काय चूक आहे बलराम दादा? तेव्हा माझ्या मताने आपण राज्य मागूया, पण आपल्याकडून जो दूध जाईल त्याच्या बोलण्यामध्ये कुठेही उर्मटपणा नको, कमी जास्तपणा नको. त्यांनी नम्रतेने, आपल्या वागण्याने बोलण्याने युद्ध होणार नाही याची काळजी घेऊन अत्यंत नम्रतेने, याचनेच्या स्वरात, प्रार्थनेच्या स्वरात बोललं पाहिजे, असं माझं मत आहे. असं म्हणून ते बसणार. त्यांचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत सात्यकी उभा राहिला. तो म्हणला, बलराम दादा काय बोलताय तुम्ही?
इतक्या उर्मटपणानं वागलेला, त्याच्या त्या अटीमध्ये काय द्रौपदीला नग्न करावं असं होतं काय? तुमचं म्हणणं काय आहे? गाढवांना हिरवं हिरवं छान छान गवत खायला घालावं आणि सगळ्यांना दूध देणाऱ्या गायींना मात्र बडवून काढावं असं सांगायला तुम्ही सभेत आलात काय? इतका टाकून बोलला बलरामाला तो. सात्यकी हा फटकळच आहे बरं का. अहो सगळ्यांना बरं वाटलं. सगळेजण तोंडानच बोललं जातं असं नाही हो. देह बोली पण सांगते ना बा, चहाची वेळ आलेली आहे. सगळ्यांना बरं वाटलं. म्हणणं काय तुमचं? राज्य आमचं आहे. एक तर सगळं राज्य पंडूचं आहे, पण असं असताना सुद्धा अर्ध राज्य त्यांना बरं ते त्यांनी निर्माण केलेलं आहे. बंजर जमीन दिली होती त्यांना. पांडवांनी ते राज्य निर्माण केलंय. सगळं राज्य पंडूचं, तरी दुर्योधनानं बळकावून तो तिथे बसलाय. त्यात यांनी निर्माण केले राज्य, तेही यांनी युक्तिप्रयुक्तीनं म्हणजे कपटाने काढून घेतलं आणि वनात पाठवलं आणि अपमान वनात सुद्धा मारण्याचा, ठार मारण्याचा प्रयत्न केला, तरी त्या चित्रांगद नावाच्या गंधर्वापासून भीमानी सोडवलं. सगळ्या बाजूनी पांडवांची बाजू बरोबर असताना तुम्ही काय याचना करताय? मी जेव्हा हे वाचत होतो तेव्हा मला एक दृष्टांत सुचला. आपण बँकेत एफडी केली उदाहरणार्थ, पैसे कोणाचे? आपले. आणि त्यांचा मेसेज आला की या तारखेला येऊन तुमची एफडी ते पैसे घेऊन जा. पण आपण रांगत जायचं का बँकेत? आमचे पैसे द्याल का? आमचे पैसे द्याल का? उपकार कराल का? कसं वाटतंय ऐकताना हे? अरे रावी करू नका, हे बरोबर आहे. हो तुम्ही पगार घेताना असं काही करत नाहीये. पण व्यवस्थित जाऊन बुवा असं असं तुमच्या अटीप्रमाणे आम्ही पूर्ण केलं, ते आमचं आम्हाला राज्य परत द्या. उर्मटपणाही नको. आणि त्याबरोबर याचं कारण तो सांगतो की याचना करणे जर आपण करायला गेलो तर तो आपल्याला दुर्बळ समजेल. नम्रतेनं बोलायला गेलो तर दुर्बळ, कारण नम्रतेला दुर्बलता समजता तो दुष्ट माणसं. आपण बघा, आपण कुठल्याही हॉटेलमध्ये जा आणि फक्त त्या वेटरला म्हणा, वेटर प्लीज जरा इथलं पुसून घेतोस का? भागवत ऐकून जाण बोल आहे. पण सत्वगुण वाढला की असंच बोलतो आपण. असं वाटतं त्याचा अंतःकरण कशाला दुखवावा, सगळ्यात भगवंतच आहे. तो काय म्हणतो बघा ना तुम्ही. तो आपल्या अंगावर ओढतो, मला कामात आहे, मी थोडा वेळ येतो, मी उर्मट बोलतो बघा. पण तुम्ही वेटर इकडे आलो साहेब, आहे की नाही? आजही विवेक करावा, लगेच जाऊन असंच्या असं बोला असा अर्थ नाही. सगळ्यांना बरं वाटलं. आणि यानंतर गंमत ऐका, यानंतर पूर्ण सभा होईपर्यंत बलराम दादा चुप्प बसले. सगळ्या क्लुप्त्या कृष्णांच्या आहेत. कृष्णाला माहितीये, घरी जर बोलायला गेलो मी काही दादागिरी करतो. दादा कोण आहे? खाली बस. कृष्ण म्हणून सभेमध्ये अशा बर ते एकदा सभेत सगळ्यांनी सांगितलं ना की ते बलराम दादाला सुद्धा बंधनकारक आहे. आणि द्रुपद महाराज बोलायला उभे राहिले. द्रुपदानी सात्यकी बोलला तेच सगळी वाक्य उच्चारली, फक्त बलराम दादांचा अपमान न करता. सात्यकीने तिथे वर्णन केलंय, माझे तर बाहू असे फुरफुरतायत, माझी तर इच्छा युद्धच झालं पाहिजे. एकेकाला यमसदनालाच पाठवतो, ठारच मारतो. नंतर यादवी झाली ना तेव्हा सात्यकी आणि कृतवर्मा यांच्यातच मारामारी झाली पहिली. कृतवर्मा आणि सात्यकी असो. आणि अत्यंत कमी शब्दामध्ये एक एक अर्ध्या श्लोकामध्ये सगळ्यांचे स्वभाव विशेष द्रुपदानी सांगितलेत. जसं ज्ञानोबानी एका चतकोर ओवीमध्ये धृतराष्ट्राची सगळी व्याख्या केली आहे ज्ञानेश्वरीत. पुत्रस्नेहे मोहितू, बस संपला विषय. तसा धृतराष्ट्र चांगला होता, पण पुत्रस्नेहे मोहितू
माझ्या मुलालाच तुम्ही पंतप्रधान करा. पुत्र स्नेहे मोहितू, आहे की नाही? नाही दुर्योधनो राज्यम, काय म्हणतात? मधुरेण प्रदास्यती. नम्रतेनं मधुर भाषेनं दुर्योधन आपल्याला राज्य देणार नाही का? पुढे म्हणतात धृतराष्ट्र देईल. नाही, अनुवर्तन्ति तंचापि धृतराष्ट्र सुद्धा प्रिया. वडिलांचं काही चालत नाही मुलासमोर असं ते दाखवतात. भीष्म द्रोण लाचार आहेत हो. भीष्म आपल्या प्रतिज्ञेने लाचार आहेत आणि द्रोण पगारामुळे लाचार आहेत. अर्थामुळं कितीतरी वेळा महाभारतात प्रसंग येतो की इतके महान असणारे द्रोणाचार्य केवळ पगार घेत होते म्हणून स्वतः त्यांच्या मुखात आहे श्लोक, अर्थस्य पुरुषो दासः. विदुरांकडं विदुर आहेत महान, पण अधिकार नाही. कर्ण मिंधा आहे, अश्वत्थामा अधीन आहे. शकुनीकडं समजच नाही, यादी दिली त्यांनी. आणि बलराम दादांचा नम्रतेचा मुद्दा द्रुपदानी युक्तीनं खोडला. आणि यानंतर सगळ्या लोकांनी एक ठराव केला आणि तो ठराव असा केला की आपण एक दूत पाठवला पाहिजे, पण तो दूत कुणी पाठवायचा, कसा पाठवायचा, त्यानं काय बोलायचं, या सगळ्याचे अधिकार आपण द्रुपदांना प्रदान करूया. कारण द्रुपद हे कसलेले राजनीतिज्ञ आहेत. कसले तरी नव्हे, कसलेले राजनीतिज्ञ आहेत, महान आहेत बरं का. आणि सगळ्यांनी केशवाकडे पाहिलं. केशवा, अरे तू काहीच बोलत नाही आहेस मगाचपासून. कृष्णांची नीती अशी आहे, कृष्ण एकदा लावून देतात भांडणं आणि टायमिंगवर बोलतात. ही कृष्णनीती सुद्धा ऐकायला पाहिजे. कृष्ण उभे राहिले. हो म्हणाले, बोललं पाहिजे का? मी बोलू का? चालेल का? हो. आता तुम्ही सगळ्यांनी जर ठरवलेलंच आहे की द्रुपदांना सगळे अधिकार देऊया, तर आपण आता यात काही बोलायला नको. आपण इथे लग्न कार्याला आलोय ना. उत्तरा नावाच्या मुलीच्या, विराटांच्या मुलीच्या लग्नाला आलोय. हे आपण कुठल्या गोष्टीला किती महत्व देतोय? द्रुपदांना सांगूया, द्रुपद ते करून टाकतील काम. ते क्लोज, विषय क्लोज. कारण एकदा चर्चा सुरू झाली ना, प्रत्येक जण आपलं टाळकं त्यात लावत बसतो. ज्यांना कामं करायची त्यांनी कमी बोलावं, कार्य जास्त करावं. कृष्णांकडनं ही गोष्ट शिकण्यासारखी. आपण कशाला आलोय? लग्नाला. आईस्क्रीम खाऊया, काय समोसा असेल समोसा खाऊया, काय ते बघूया आता. आणि म्हणून सगळ्या राज्यकर्त्यांनी हे वाचलं पाहिजे बरं. मी हे आपल्याला सहज बोलतोय बरं, त्यातलं गांभीर्य ज्याचं त्यांनी लक्षात घ्या. एखादा मुद्दा बोर होईल, एखादा मुद्दा कंटाळवाणा होईल, तरी हे नीट अभ्यासलं पाहिजे की वरवर पाहता या साध्या वाक्यांना सुद्धा किती महत्व आहे. कृष्ण म्हणतात, आपण इथे लग्नाला आलोय, कशाला इतका माथेकूट करायचे, चला विषय, चला बंद करूया. आणि त्यांनी तो विषय क्लोज केला. द्रुपदानं, त्यांना माहिती आहे की द्रुपद कधीही एकही गोष्ट चुकीची करणार नाही. आणि आता यानंतर द्रुपदानी काय केलं आणि विदुरांपर्यंत हे प्रकरण कसं आलंय, विदुरांना कसे काय बोलावून घेतलंय आणि विदुर कसे बोललेत, आणि विदुर नीतीबद्दल जे 8 अध्याय येतात बरं, त्याचा विचार प्रजागर पर्व ज्याला म्हणतो आपण, उद्योग पर्वांतर्गत प्रजागर पर्व, त्याचे 8 अध्याय, याचा अभ्यास आपण एक 15-20 मिनिटांनी करूया. आपण येऊन बसा वेळेवर, अशी आपल्याला विनंती.